येस, आपण लाईव्ह झालेलो. हो. म्हणजे नमस्कार. आजचा नमस्कार. आपला कार्यक्रम आहे पंचगव्य चिकित्सा. पंचगव्य चिकित्सा हा गोशाळा या विषयासंदर्भात अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि हा विषय जर आपण जाणून घेतला, याच्यावर जर आपण काम केलं, तर जे गोशाळ्यासाठी जो आपल्याला असणारा बेनिफिट आहे ते या विषयातून तुम्हाला कव्हर करता येतं. गाई सांभाळणं हे आपल्या धर्मामध्ये मोठं काम, पुण्याचं काम मानलं जातं. सायंटिफिकली तसं प्रूव्हन पण झालेलं आहे की गायीपासून आपल्याला खूप आरोग्यासाठी खूपच मदत होते, खूप फायदा होतो. आणि आपल्या संपूर्ण कल्चर जे आहे ते त्याच्यावर आपलं बांधलं गेलंय. सो आपण ह्या विषयावर अजून त्यातल्याच एका भागाची डिटेलमध्ये माहिती आज आपण समजून घेणार आहोत. कोकणामध्ये तरुणाला जाऊन काय काय संधी आहेत त्याच्याविषयी मध्ये जेव्हा आपण काम करतोय, आपला कोकण विकास युवा मंच काम करतोय. आणि हा काम करताना जेव्हा आपण गोशाळा हा विषय आणला, तर गोशाळामध्ये तुम्ही अधिक काय करू शकता त्याच्यामधला हा विषय पंचगव्य चिकित्सा. हा विषय असा आहे, तुम्हाला मान सन्मान प्लस आर्थिक उत्पन्न आणि लोकांना खूप मदत करणारा असा विषय आहे. लोकांचं तुम्ही आरोग्य तर सुधारता, त्याचबरोबर तुमचं आर्थिक आरोग्य देखील उत्तम होतं याच्यातून. सो आज या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री सुहास पंडित सर, ज्यांनी गेले 6-7 वर्षापासून या विषयात ते काम करतायत. आणि आपण त्यांचा पूर्ण तो प्रवास जाणून घेऊ की ते कसे ह्या विषयात आले, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, आज ते काय करतायत आणि पुढे ते आपल्याला कशा पद्धतीने मदत करतील. तर परत एकदा सर्व मंडळींचं आजच्या या कार्यक्रमात मी स्वागत करतो. अजय यादव, कोकण विकास युवा मंचाच्या आजच्या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आजचे जे मार्गदर्शक आहेत श्री सुहास पंडित सर, यांचं देखील स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही वेळ काढला, तुम्ही आज संडे आहे आणि तुमच्या इतर गोष्टी आहेत, त्याच्यातून तुम्हाला हा विषय, या विषयात तुम्ही काम करताय आणि कोकणाच्या तरुणांना या विषयात माहिती मिळावी यासाठी तुम्ही उपलब्ध झालात, त्याबद्दल सर तुमचं परत एकदा आभार. ओके सर, आपण डायरेक्ट आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, तुम्ही ह्या विषयात म्हणजे आता सगळ्यांना विषयाचा नाव कळलं की बाबा हा विषय आहे. सर, आता मला हे जाणून घ्यायला सर आवडेल की तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही काय काम करता आणि तुम्ही या विषयात कसे आला, याच्याबद्दल सर्वांना एक ओळख करून द्या सर. ठीक आहे. प्रथम कोकण विकास युवा मंच याच्यामध्ये मला हा जो पंचगव्य चिकित्सा हा विषय देऊन याच्यामध्ये बोलण्यासाठी जे आपण संधी दिलात त्याच्याबद्दल प्रथम मी पंचगव्य युवा मंच आणि अजयराव यादव या यांचं मी आभार मानतो सुरुवातीला. कारण हा एक अतिशय उत्कृष्ट असा विषय आहे. अतिशय उत्कृष्ट विषय लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अनेक लोकांपर्यंत हा विषय जायला पाहिजे की ज्या विषयामध्ये सगळ्या प्रकारची ताकद आहे, म्हणजे आर्थिक उन्नती करण्याची, आरोग्य सुधारवण्याची, स्थैर्य देण्याची, पर्यावरण सुधारवण्याची, अशी सगळ्या प्रकारची ताकद त्या विषयामध्ये आहे. अशा पद्धतीचा विषय आहे. त्या दृष्टीने तो अनेक लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा आपला एक खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे. अतिशय चांगले प्रयत्न आहेत आणि त्याच्यासाठी मी परत एकदा धन्यवाद देतो. मी या विषयात साधारण गेली 6 ते 7 वर्षापासून, माझं नाव सुहास पंडित, मी बेसिकली MSc ऍग्रिकल्चर शिकलेलो आहे. त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी कृषी म्हणून काम करतो आणि पहिल्यापासूनच गावातच जन्म, गावातच शिक्षण आणि म्हणजे खेडेगावातच, आणि काम सुद्धा जे मिळालं ते गावातल्या लोकांशी किंवा शेतकऱ्यांशी संबंधित अशा प्रकारचं काम असल्यामुळे सुरुवातीपासूनच शेती आणि शेतीशी संलग्न असणारे विषय या विषयामध्ये आवड होती. काम करत होतो, पाहत होतो आणि त्या ह्याच्यामधून गोपालन हा विषय कसा किती महत्वाचा आहे आणि त्यातही देशी गोपालन, देशी गायींचं आहे याबाबतची माहिती होतीच. पहिल्यापासूनच घरी आमच्याकडे गायी वगैरे होत्या. पण मी जे काही चित्र पाहत होतो तर दिवसेंदिवस शेतीमध्ये शेतकऱ्याला आपल्याकडची जी गाय आहे, म्हणजे कोकणातली म्हणा किंवा इव्हन महाराष्ट्रातली पण बरेचसे, म्हणजे खिलार असेल, कोकणातली कोकण गिड्डा असेल किंवा ह्या जे सगळे ब्रीड आहेत हे सगळे खूप कमी दूध देणाऱ्या गायी आहेत. दिवसाला 1-2 लिटर 3 लिटर किंवा अशा पद्धतीचं दूध देणारे असे ते ब्रीड आहेत. तर ते दुधाला काही गाय परवडत नाही, म्हणून अनेक लोकांनी गोपालन हळूहळू सोडायला सुरुवात केलेली दिसते.
गायी लोक मोफत देऊन टाकतात, किंवा काही जण असे कोण एजंट असतात ते असतात त्यांच्या थ्रू कुठेतरी म्हणजे कटिंगसाठी किंवा ह्याच्यासाठी गायी दिल्या जातात. आणि दिवसेंदिवस जे गोधन आहे ते आपल्याकडे कमी होत चाललेलं आहे. म्हणजे मी माझ्या लहानपणी आमच्या गावात बघितलं तर अशी गुरांची लाईनच्या लाईन लागलेली असायची. पण आज अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे की गुरं शोधावी लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचं मला फार मनातून असं सतत हे वाटत होतं. आणि त्या ह्याच्या माध्यमातून मी असा विचार केला की लोक का गाय अशा मोफत देत आहेत, किंवा गाय का परवडत नाही लोकांना, किंवा म्हणजे तेव्हा एक असं लक्षात आलं की त्या गायीपासून जर लोकांना आर्थिक उत्पन्न काही मिळत नसेल, आर्थिक उत्पन्न मिळत नसेल तर गायींना आपण कितीही जरी म्हणजे आपण जरी सांगितलं की धार्मिक महत्व गायीला आहेच, आध्यात्मिक महत्व आहेच, या सगळ्या गोष्टी आहेत, पण तरीही त्याच्या पुढे जाऊन जर त्याच्यापासून आपल्याला काही आर्थिक लाभ नसेल तर लोकांना आजच्या ह्या सध्याच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आर्थिक लाभ नसेल तर मग ते नाईलाजाने का होईना पण लोक हळूहळू गायी कमी कमी करायला लागले, गोधन कमी करायला लागले. त्यातून माझ्या मनात असा विचार आला की आपण जर लोकांना आर्थिक स्थैर्य मिळण्याच्या दृष्टीने किंवा या गायींपासून असणाऱ्या कमी दूध आणि ह्या ह्याच्यातून सुद्धा कशा प्रकारे चांगलं उत्पन्न मिळवू शकतो, गायीपासून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो, हे जर लोकांना काही सांगू शकलो किंवा मार्ग देऊ शकलो तर निश्चितपणे हळूहळू लोक परत एकदा गोपालनाकडे वळतील आणि गोधन वाढेल. बरं, नक्कीच. गोधन वाढवावं का, त्याच्या मागचा जो उद्देश होता तो असा आहे की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की गो आधारित शेती आणि एकूणच गो आधारित अर्थव्यवस्था जेव्हा आपल्या देशाची होती पूर्वीच्या काळात, त्यावेळी आपला देश अतिशय संपन्न होता, सोन्याचा धूर निघत होता असं आपण म्हणत होतो. ज्यावेळी सोन्याचा धूर निघत होता त्यावेळी आपल्याकडे काही रासायनिक खतं नव्हती, कीटकनाशकं नव्हती. राईट. आपल्याकडची राईट. आपल्याकडची जी शेती होती ती पूर्णतः गो आधारित होती. आणि पूर्ण तसं विचार केला तर आपल्याकडची पूर्ण अर्थव्यवस्थाच गो आधारित होती. गायीशी परफेक्ट. संलग्न सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर त्या ह्याच्यातून तसं परत एकदा जर सुरू करायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांना काहीतरी आर्थिक विकासाचे पर्याय आपल्याला द्यावे लागतील असा उद्देश माझ्या मनात आला. आणि त्या दृष्टीने मी माझ्या काही एक 2-4 मित्रांबरोबर आम्ही काही फिरलो काही ठिकाणी, आणि फिरून माहिती घ्यायला सुरुवात केली की कशा पद्धतीने आपण हे करू शकतो. तर अशी माहिती घेत ओके. असताना त्याच्यामध्ये आम्ही कणेरीला जो काडसिद्धेश्वर महाराजांचा मठ आहे तिथे गेलो होतो. कोल्हापूरला नंतर कोल्हापूरला जो आहे तो. कोल्हापूरला. त्यानंतर काही येस, येस. शेतकऱ्यांकडे गेलो. आणि त्या ह्याच्यातून फिरता फिरता मला एक असं कळलं की कांचीपुरम, तामिळनाडू, इथे डॉक्टर निरंजन भाई वर्मा यांनी एक येस, येस. पंचगव्य उत्पादनं तयार करणं आणि पंचगव्य चिकित्सा या बाबतीतला एक भारत सेवक समाजच्या रजिस्ट्रेशन खाली एक कोर्स सुरू केलेला आहे 1 वर्षाचा असं कळलं. आणि त्या कोर्सची जी सुरुवात होती किंवा त्याची जी प्रेरणा होती ती त्यांनी आदरणीय अमर शहीद राजूभाई दीक्षित, स्वदेशीचे जे हे होते राजू दीक्षित, त्यांच्याकडून ती घेऊन सुरू झालेलं होतं. तर ते कळल्यानंतर मी त्याची सगळी माहिती घेतली, मी स्वतः ट्रेनिंग घेतलं, आणि ती माहिती घेतल्यानंतर मला कळलं की या विषयामध्ये खूप ताकद आहे, की लोकांना आपण हा एक चांगला पर्याय देऊ शकतो ज्यातून लोकांना आर्थिक फायदाही होईल आणि गोपालन वाढेल आणि गायींची संख्याही वाढेल. असं झाल्यानंतर मग मी ते ट्रेनिंग केलं आणि साधारणपणे 2014 पासून मी माझ्याकडे गोपालनाला या दृष्टीने सुरुवात केली. पंचगव्य उत्पादनं बनवणं, पंचगव्य चिकित्सा करणं, या दृष्टीने मी 2014 पासून सुरुवात केली. त्यावेळी माझ्याकडे 8-9 गायी होत्या. आता माझ्याकडे 50 गायी आहेत. आणि त्या सगळ्या कोकणातल्या आपल्या, ज्या दिवसाला 1.5-2 लिटर दूध देतात, अतिशय कमी दूध देणाऱ्या छोट्या पण अतिशय फायदेशीर अशा त्या गायी आहेत. तर त्या गायी माझ्याकडे आता 50 गायी आहेत आणि त्या माध्यमातून मी ही पंचगव्य उत्पादनं बनवतो, चिकित्सा करतो. अशा पद्धतीने मी या ह्याच्यामध्ये म्हणजे आल्यानंतर मी माझ्या पत्नीलाही ह्या ट्रेनिंग प्रशिक्षणाला पाठवलं, तिनेही प्रशिक्षण केलंय, तीही माझ्याबरोबर सगळे हे औषध उत्पादनं किंवा ह्या चिकित्सेचं वगैरे हे सगळं काम करत असते. अशा पद्धतीने मी ह्या विषयामध्ये आलो. आणि आता त्याच्यानंतर आता गेली 6 वर्ष 7 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे आमचा प्रवास सुरू आहे. नोकरी आणि हे सगळं सांभाळून आम्ही गोपालन पण अतिशय चांगल्या प्रकारे करतोय, उत्पादनं करतोय, चिकित्सा करतोय. अशा पद्धतीने हे चालू आहे. ग्रेट सर. म्हणजे तुम्ही समाजाची एक म्हणजे तुम्ही हा विषय बघताना तुमच्या लक्षात आले की ही समस्या आहे
समस्येवर विचार करताना तुमच्या हे लक्षात आलं की याच्यावर काम केलं जातंय, म्हणजे भारतामध्ये अनेक ठिकाणी काम केलं जातंय आणि तुम्हाला देखील तो विचार आला. अनेक जण म्हणतात की अरे काय गायी वाचवल्या पाहिजेत, गायी वाचवल्या पाहिजेत, पण तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही तितकंच नाही थांबलात, त्यामध्ये विषयामध्ये भाग घेतलात, तुम्ही योग्य प्रशिक्षण घेतलात, म्हणजे ऑलरेडी तुमचं काम चाललेलं असताना पण तुम्ही हे कामाला जे केलं त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे सर. जो तुम्ही गायी वाचवण्यासाठी एक काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे काम करता करता हे जाणवलं की याच्यातनं आर्थिक देखील चांगलं उत्पन्न येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची पत्नी तुम्हाला त्या या गोष्टीमध्ये तुम्हाला साथ देते. दॅट इज ऑसम. सर मला एक म्हणजे आपण विषयाला सुरुवात करतोय, जनरली होतं की पहिला विषय सांगितला जातो आणि आपण नंतर म्हणतो की ओके. तर मी थोडासा इथे उलटा विचार करणार आहे, कारण आम्ही मंच जेव्हा म्हणतोय की मंचामार्फत आम्ही जेव्हा युवा शक्तीला, तरुणांना जेव्हा मार्गदर्शन करण्याबाबत म्हणतोय, तर आम्ही पहिले त्यांना दोन गोष्टींबद्दल सांगतोय की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तो विषय आवडतो का. म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की मला गायी ह्या विषयात जर का काम करायचंय, गायींसाठी काम करायचंय, गायींना वाचवायचंय, म्हणजे आपले जे मागच्या वेळेला आपल्याला मार्गदर्शन केलं ज्या योगेश आंबरे सरांनी, त्याने देखील हाच विषय होता की जय गोमाता, गायींना जर का सांभाळायचं आणि खरोखर जितका हा विषय महत्वाचा आहे, तर त्यांनी त्या विषयात जेव्हा काम केलं तेव्हा त्यांना कळलं की काय पोटेन्शियल आहे. सगळ्यात पहिली त्यांची भावना ती होती की नाही मला, म्हणजे मी गायीला माता मानतो आणि मला ते विषय, मला त्याच्यामध्ये काम करायचंय. सेम सर तुम्ही त्या पद्धतीने काम केलंय. आणि याच्यामध्ये पंचगव्य हा विषय आहे जो आपण आता इथे मांडलाय. तर याच्यामध्ये पोटेन्शियल काय, कारण आम्ही सगळे कसं आहे की आता आम्ही उद्योग करण्यासाठी त्यांना प्रेरित करतोय. तर जेव्हा आम्ही म्हणतोय की तुम्हाला ह्या विषयामध्ये तुम्हाला व्यवसाय संधी आहे, आणि व्यवसाय संधी ही त्याच्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नावर आपण ठरवतो की व्यवसाय आहे की नोकरी आहे. असं नको व्हायला की आम्ही व्यवसाय म्हणून जातोय करायला आणि उत्पन्न फार कमी आहे. म्हणजे मी असं सांगेन की मला वाटतं एक सोहनी आहेत, राजस्थानचे आहेत, मला वाटतं मुंबईमध्ये आहेत. आज त्यांचा समथिंग एक 6 करोडचा काहीतरी मला वाटतं त्यांचं प्रोडक्ट सेम, म्हणजे पंचगव्याला धरून त्याने एक प्रोडक्ट बनवलंय आणि जो 6 करोडचा टर्नओव्हर आहे त्यांचा त्या विषयात. सर जरा तुम्ही आता जे करताय, तर सर तुमच्या माहितीप्रमाणे या विषयात समजा एखादा तरुण जर गावी आला आणि जर त्याने काही ठराविक गायी जर घेऊन काम करायचं म्हटलं, तर तो किती उत्पन्न करू शकतो याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? चालेल. आता हे सांगताना सुरुवातीला मी पंचगव्य म्हणजे काय आधी हे थोडंसं सांगतो, आणि मग त्याच्यातून कशा पद्धतीने ते आर्थिक हे होऊ शकतं त्याचं एक गणितच देतो. म्हणजे एक साधारणपणे एका गायीपासून किंवा एक 10 गायी असतील तर 10 गायींपासून साधारण आपल्याला किती होऊ शकतं त्याचं एक थोडंसं गणित सांगतो. तर मुळात अनेक लोकांना पंचगव्य म्हणजे काय हे सुद्धा माहिती नसतं. पंचगव्य म्हटलं तर पंचगव्यामध्ये 5 गव्य येतात, जी बेसिकली देशी गायीच्या ह्याच्याशी रिलेटेड आहेत. तर मुळात गायींमध्ये परत देशी गाय आणि विदेशी किंवा जर्सी होल्स्टेन वगैरे या पद्धतीच्या गायी. तर हेही अनेकांना हे करत नाही. म्हणजे आम्ही आता अनेक ठिकाणी फिरताना असं लक्षात येतं ना, कित्येक मंदिरांमध्ये सुद्धा मंदिराची जी गोशाळा असते तिथे गोमाता म्हणून गाय ठेवलेली असते, पण ती जर्सी असते किंवा होल्स्टेन असते. तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकांना त्या गायींमधला फरकच अनेकांना कळत नाही. तर ते एक फार महत्वाचं आहे की आपण ह्या ज्या गोष्टी सगळ्या करतो आहोत पंचगव्य किंवा ह्याशी रिलेटेड, किंवा आपल्याला इव्हन जमीन वाचवायची आहे, चांगली त्याला हे करायचं, त्याला ह्या भारतीय वंशाच्या ज्या गायी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. जिला वशिंड असतं, बेसिकली त्याच्यामध्ये जे वशिंड असतं पाठीवर, ज्याला कोळा आपण म्हणतो ना, वशिंड, हे अत्यंत महत्वाचं आहे. वशिंड असणारी कोलबा म्हणतो, आमच्याकडे कोलबा म्हणतात. कोलबा म्हणतो आपण. हे जे वशिंड आहे हे त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, त्या वशिंडामधून एक सूर्यकेतू नावाची नाडी एक ही झालेली असते, आणि ती जी नाडी असते सूर्यकेतू नाडी, ती दिवसभर सूर्याची जी ऊर्जा असते त्या ऊर्जेमधून, म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या ऊर्जा असतात, एक क्रिया ऊर्जा आणि एक प्रज्ञा ऊर्जा. ती दोन्ही ऊर्जा त्या नाडीच्या माध्यमातून ती गाय शोषण करते, आणि त्यामुळे गायीला सूर्याचा प्रतिनिधी म्हणून मानलं जातं. ती ऊर्जा घेऊन ती ऊर्जा जी आहे ती ऊर्जा रवंथ करताना तिने जे काय खाल्लेलं असतं त्याच्यामध्ये ती ऊर्जा त्याच्यामध्ये ती टाकते, आणि ती ऊर्जा जी आहे ती त्या गव्यांच्या माध्यमातून ती परत आपल्याला देते, म्हणजे जे मानवाला देते. थोडस तुम्हाला इथे जरासं विषयांतर होईल, पण जस्ट आजचा एक विषय आहे, जसं की आज एक मोठी केस झाली ज्याच्यामध्ये डिप्रेशन मधून एका व्यक्तीने आत्महत्या केली, मोठा स्टार आहे.
तर हा. आमचं चर्चा चालू होती. तर ज्या ठिकाणी सूर्यकिरण येत नाहीत असे भाग आहेत पृथ्वीवरचे, हम्म. म्हणजे 6-6 हम्म. महिने जिथे सूर्यप्रकाश येत नाही, तर त्या बरोबर. जिथे सूर्यप्रकाश येत नाही तिथे जास्तीत जास्त आत्महत्या होतात, मानवाकडून होतात आणि वन्य पशूंकडनं पण होतात. सो बरोबर. सूर्याची जी ऊर्जा आहे, जी सूर्यकिरण आहे, ती इतकी महत्वपूर्ण आहेत, जी आपल्याला जबरदस्त ऊर्जा देतात. आणि आपल्याला निश्चित. तुम्ही म्हटल्याप्रमाणे जी गाय आहे ती आपल्याला त्या त्या किरणांचा वापर करून आपल्याला अतिशय औषधी अशा गोष्टी आपल्याला तिच्या बरोबर. प्रोडक्शन मधून ती बरोबर. आपल्याला देते. दूध असो, बरोबर शेण आहे. असो, तिला मूत्र असो. ग्रेट सर, तिला ग्रेट सर. सूर्याचं प्रतिनिधीच तिला असं सूर्याचं प्रतिनिधी असंच मानलं जातं. म्हणजे म्हणजे त्यामुळे ग्रेट. ती ओके. सूर्याची प्रतिनिधीच आहे. त्या माध्यमातून ती जी गव्य मिळतात त्याच्यामध्ये मुख्य गव्य तीन. एक म्हणजे दूध, दुसरं गोमूत्र आणि तिसरं गोमय किंवा गोबर. ही तीन मुख्य गव्य आहेत. आणि त्या तीन गव्यांपासून परत एकदा आपण दुधापासून दही करतो, ताक करतो, लोणी करतो आणि तूप करतो. तर त्यातलं ताक आणि तूप ही दोन गव्य आपण घेतलेली आहे पंचगव्यामध्ये. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा दही आणि लोणी ही सुद्धा काही याच्यामध्ये आपल्याला वापरता येतात. पण मुख्यतः जी पाच गव्य आपण घेतलेली आहेत ती त्याच्यामध्ये गोबर, गोमूत्र, दूध, ताक आणि तूप. आता ही जी पाच ओके. गव्य आहेत, ही पाच गव्य आहेत, ही पाच गव्य पंचतत्वांशी रिलेटेड आहेत. आपली जी ओके. सृष्टी किंवा आपलं जे पूर्ण शरीर सुद्धा जे बनलेलं आहे हे पंचतत्वाने बनलेलं आहे. आपण म्हणतो एखादा माणूस गेला की तो पंचतत्वात विलीन झाला. ही बरोबर. पाच तत्व असतात, त्या पाच तत्वांमध्ये हे होतं ती ती पाच तत्वांनीच आपलं शरीर सुद्धा बनलेलं आहे. की ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल राईट. तर साधारणपणे भूमी तत्व आपल्या शरीरामध्ये 22% असतं. जलतत्व जे आहे ते साधारण 70% असतं. आणि उरलेली जी अग्नी, वायू आणि आकाशी तीन तत्व आहेत ती साधारणपणे 8%. अशा प्रकारे आपलं शरीर बनलेलं असतं. आपल्या शरीरामध्ये जो बिघाड होतो किंवा जी व्याधी निर्माण होते किंवा रोग निर्माण होतो म्हणजे काय होतं, ही जी पाच तत्व असते ह्या तत्वांमध्ये काहीतरी जर असंतुलितपणा आला किंवा अनियमितता आली, त्याच्यामध्ये जर काही बिघाड झाला तर आपल्याला एखादी व्याधी होते. मग ती व्याधी बरी करण्यासाठी ह्या गव्यांच्या माध्यमातून आपण जर त्या माणसाला औषधं दिली, म्हणजे कोणतं तत्व कमी झालंय ते पाहून ते जर तत्व मिळण्यासाठी त्यातलं जर गव्य दिलं तर त्याचं ते तत्व परत ते हे होतं, म्हणजे इक्विलिब्रियमला यायचं किंवा ते व्यवस्थितपणे हे बॅलन्स होतं, होतं. बॅलन्स होतं. बॅलन्स होतं. हा, आणि तो रोग ओके. बरा होतो. अशा पद्धतीचा राईट. बेसिक ह्याच्यातला जो म्हणजे इन काही शॉर्ट, कन्सेप्ट आहे. आजार आजार म्हणजे तत्वाचा बॅलन्स कमी झाल्याने आजार क्रिएट होतात आणि ते बॅलन्स बरोबर. झाल्याने आजार बरे होतात. ग्रेट सर, ग्रेट बरोबर. सर. ओके. बरोबर आहे. या कन्सेप्टवर ही पंचगव्य चिकित्सा जी आहे ही पंचगव्य चिकित्सा ही त्याच्यामध्ये केली जाते. म्हणजे अशा पद्धतीची ही पंचगव्य चिकित्सा आहे जी गायीच्या पाच गव्यांपासून आपण जी चिकित्सा करतो. रादर पाच म्हणण्यापेक्षा आपण आठ आठ म्हणूया. कारण त्याच्यामध्ये दही आणि लोणी सुद्धा आहे. आणि गायीला स्पर्श करणं हे सुद्धा एक हेच आहे, म्हणजे एक ट्रीटमेंटचा भाग होऊ शकतो. गायीला स्पर्श म्हणजे करणं हा तिची सुद्धा. तिची असलेली आवरा एनर्जी. हा, ऑरा एनर्जी जी आहे तर ती येस, येस. आपल्यामध्ये त्याच्याबद्दल वाढते पण गायीला स्पर्श केल्याने. क्या बात है सर, क्या बात है. हा. तर अशी आपण ती आठच म्हणजे गव्य धरली. म्हणजे या बाबतीत सर माझा असा एक्सपिरियन्स आहे, काही उद्योजकांशी मी जेव्हा बोललो होतो तर काही एका उद्योजकाने असा विषय शेअर केला होता. तो त्यांचा जेव्हा त्यांनी अनुभव शेअर केला तेव्हा मानो या ना मानो, म्हणजे हे खरं खोटं मला नाही माहिती, पण त्यांची एक जागा होती जी कैक वर्ष त्या जागेमध्ये कोणतंच यश त्यांना येत नव्हतं. आणि ती हा. हा. समथिंग त्यांची एक 200 एकर वगैरे जागा होती. आणि एक गोशाळा बंद होत होती म्हणून त्यांनी म्हटलं ठीक आहे, माझ्या जागेमध्ये आणून बांध तू गाईला काही दिवस. तर जसं त्यांनी त्या गायी त्या जागेमध्ये आल्या, फिरायला लागल्या आणि तिथे त्या राहिल्या, त्या जागेचा त्यांना इमिजिएटली इतका फायदा झाला. तिथपासून त्याने प्रत्येक प्रोजेक्टमध्ये गाई ठेवायला सुरुवात केली. हा एक आवरा एनर्जीचा तुम्ही म्हटलात तो एक्सपिरियन्स आहे आहे सर. फायदा. निश्चित येस, निश्चित येस. आहे फायदा. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित वापर करून जे आपण करतो ती पंचगव्य चिकित्सा आहे. आता ही सगळी चिकित्सा आपण करणार आणि त्याच्यानंतर मग आता मी तुमचा जो विषय होता की त्याचा आर्थिक, जे आता मगाशी तुम्ही येस, म्हटल्याप्रमाणे येस. हा जो कारण आवरा आपल्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा तोच आहे की याच्यातनं तोच आर्थिक आहे तो. आणि अर्थार्जन काय तोच होणार. असायला पाहिजे, तोच असायला पाहिजे. आज जी परिस्थिती आहे ना की गोशाळांमध्ये गाय आणि मग ते त्याच्यासाठी गायीचं कोणीतरी दान द्यावं, मग त्याच्यातून ते हे व्हावं. तर हे सगळं म्हणजे माझ्या दृष्टीने तरी मला न पटणारा विषय आहे. कारण गाय अशी ती एवढी स्वतः ही सक्षम आहे की ती स्वतःला जगून ती आणि इतरांना जगू शकते. तर तिच्यासाठी दान मागण्याची खरी गरजच नाहीये. सगळ्या गोशाळा गाय ही स्वयंपूर्ण ऍक्च्युली होऊ. शक्ती होती.
गाय ही पहिल्या आपल्या याच्यामध्ये गाय ही शक्ती होती जी ज्याच्या घरात असेल त्याचं घर चालायचं व्यवस्थित, अशी गाय शक्तिमान प्राणी मानला जातो. स्वयंपूर्ण आहे ती आणि ती इतरांना स्वयंपूर्ण बनवू शकते. मग त्या दृष्टीनेच हा आपला जो आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये की आध्यात्मिक वगैरे हे सगळं आपण जरी सगळं बरोबर असलं तरी आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत आणि ते कसे मिळतील त्याच्याबाबतचं मी तुम्हाला एक पूर्ण असं म्हणजे एक आकडेवारीच देतो. म्हणजे एका गायीपासून साधारण आपल्याला किती किती गव्य मिळतात आणि त्यातून आपण किती पैसे कमवू शकतो मॅक्झिमम मिनिमम असं त्याचं मी एक तुम्हाला हे सांगतो. तर समजा आपण एक आपली जी लोकल गाय आहे महाराष्ट्रातली जी कमी दूध देणारी, बेसिकली आपण आता कोकणाचा विचार केला तर कोकण गिड्डा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तिकडे खिलार आहे, किंवा आणखीन वरती गेलं तर लाल कंदारी आहेत, किंवा अशा वेगवेगळ्या डांगी आहे, किंवा अशा पण ज्या मॅक्झिमम आपल्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सगळे जे काही ब्रीड आहेत आपल्या देशी गायींचे हे सगळे कमी दूध देणारे आहेत मॅक्झिमम. म्हणजे साधारण 2-3 लिटर 4 लिटर पर्यंत मॅक्झिमम जातात. मग आपल्या इकडची जी कोकणातली गाय ती तर एक साधारण 2-2.5 लिटर दूध 3 लिटर दिवसभरामध्ये दूध देते. तर त्या गायीचंच आपण एक अर्थशास्त्र बघूया, कारण ज्याच्यात कमीत कमी आहे ती धरूनच आपण आपलं अर्थशास्त्र बसतं काय पाहूया. त्याच्याशी जास्त मिळालं तर निश्चितपणे लाभच होणार आहे. त्या दृष्टीने जर विचार केला तर आपली जी गाय आहे आपली जी गाय आहे ती दिवसाला साधारणपणे 2 लिटर दूध देते असं आपण गृहीत जर धरलं आणि आपल्याला नुसतं दूधच विकायचं असेल तर आज 60 ते 80 रुपये लिटरने देशी गायचं दूध जातं. 60 ते 80 रुपये लिटरने. मग आपण एका गायीपासून 60 रुपये लिटरने जरी धरलं तर दुधाचे 120 रुपये मिळू शकतात. पण हेच दूध जर आपण दूध म्हणून न विकता जर त्याचं विरजण लावून दही केलं आणि त्याच्यापासून ताक करून तूप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ताकाचे आणि तुपाचे असे 2 पैसे म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन होतं. मग साधारण 2 लिटर दुधापासून आपल्याला साधारणपणे 60 ते 70 ग्रॅम तूप मिळू शकतं. म्हणजे साधारण 30 ते 32 लिटर किंवा 35 लिटर एवढं दूध 1 किलो तूप बनवण्यासाठी लागतं. म्हणजे 1 लिटर मधून साधारण आपल्याला 30 ते 35 ग्रॅम तूप मिळू शकतं 1 लिटर दुधापासून. तर त्या गणिताने जर आपण केलं तर 2 लिटर दुधापासून आपल्याला साधारण 60 ते 70 ग्रॅम एवढं आपल्याला तूप मिळू शकतं. आता हे जे तूप आहे हे तूप ऍज इट इज जरी विकलं तर ते साधारणपणे 2000 ते 3500 या रेंजमध्ये विकलं जातं देशी गाईचं तूप. म्हणजे आता आम्ही स्वतः 2500 रुपये किलोने विकतो, पण 2 ते 3500 या रेंजमध्ये विकलं जातं. आपण ऑन अन ऍव्हरेज जरी 2000 रुपये धरले तरी त्या 60 ग्रॅमचे 120 रुपये होतात. म्हणजे दुधाचे पैसे जे आपल्याला 120 मिळणार होते ते तुपातून मिळाले आणि ऍडिशनली त्या 2 लिटर दुधापासून 8 लिटर ताक बनतं. आणि ताक जर आपण 20 रुपये लिटरने विकू शकलो तर 160 रुपये ताकाचे होतात. म्हणजे आपल्याला दुधापासून 120 रुपये मिळणार असेल तर आपण जर तूप काढलं तर तूप आणि ताक हे 2 प्रॉडक्ट विकून आपण 160 प्लस 120 280 रुपये मिळवू शकतो एका गायीपासून दिवसाला त्या ह्याच्यामध्ये. हे झालं दुधाचं गणित. आता हे जे मी तूप सांगितलं तुम्हाला जे 2000 ने आपण विकू शकतो, ह्याच तुपाचं जर आपण पंचगव्य तूप बनवलं, पंचगव्य घृत ज्याला म्हणतो आपण, त्याला जी प्रोसिजर आहे ते एकूण जर आपण त्याचं पंचगव्य घृत बनवलं तर 15 ml च्या 4 बॉटल्स तयार होतात 60 ग्रॅम मधून साधारणपणे. आणि 15 ml ची एक बॉटल आम्ही 150 रुपयाला विकतो, पण काही जण ते 250 रुपयाने विकतात. आपण मिनिमम कॉस्ट 150 रुपये जरी धरले तर 4 बॉटलचे 600 रुपये होतात. म्हणजे जे तूप आपण ऍज इट इज विकलं तर 120 रुपये होणार आहे, त्याचं जर पंचगव्य घृत बनवलं तर 600 रुपये होऊ शकतात. म्हणजे ज्या दुधापासून आपल्याला 120 रुपये मिळणार होते त्या दुधापासून आपण पंचगव्य घृत बनवलं आणि ताक विकलं तर 600 प्लस ताकाचे 160 720 रुपये 760 रुपये होऊ शकतात लिटर. मी तुम्हाला 2 लिटर मध्ये एका गायीपासून 2 लिटर मध्ये 760 रुपये 120 म्हणजे नुसतं दुधाचं उत्पन्न होतं 120 रुपये 2 लिटर मागे. बरोबर. आपण मॅक्सिमम पकडलं इथे आपल्याला 760 झालं. 760 पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला हे 2-3 ऑप्शन सांगितले मी. आता यातले आपल्याला कोणते जमतील ते आपण ऑप्शन करून आपण आपलं प्रोडक्शन त्याचा आपण योग्य प्रशिक्षण घेऊन आपण त्या गोष्टी करणारच आहोत. इव्हन त्याचा सेलिंग पॉईंट आहे तो देखील आपण कव्हर करणार आहोत. येस सर, कंटिन्यू सर. हे झालं दुधाबद्दल. आता दुसरं तिच्यापासून मिळणारं गव्य आहे ते म्हणजे गोमूत्र.
आपली ओके. गाय जी आहे ती दिवसभरामध्ये साधारणपणे 3 लिटर गोमूत्र देते. 3 लिटर. ओके. ऍक्च्युली ती जास्त देते, पण आपण दिवसा तिला सोडणार आहोत, बाहेर फिरणार आहे, ती चरायला जाणार आहे करणार, त्यामुळे दिवसाचं काही गोमूत्र आपल्याला मिळत नाही. फक्त आपल्याला एक साधारण 12-13 तासाचं किंवा 14 तासामधलंच मिळणार आहे. ते जर धरलं तर साधारणपणे 3 लिटर आपल्याला गोमूत्र मिळणार आहे एका गायीपासून. ओके. ओके. या 3 लिटर ह्या 3 लिटर गोमूत्राचं जर ऍज इट इज गोमूत्र म्हणून आपण विकलं तर 20 ते 25 रुपये लिटरने गोमूत्र जातं. म्हणजे आपल्याला त्याचे 75 रुपये मिळतील गोमूत्राचे. पण त्या गोमूत्राचा जर गोमूत्र अर्क बनवला तर गोमूत्र अर्क साधारणपणे 3 लिटर गोमूत्रापासून 1.5 लिटर अर्क बनतो, 50%. ओके. हा अर्क जर बनवला तर तो अर्क 200 ते 300 रुपये लिटरने जातो. आपण ऍव्हरेज क्या बात त्याचं 250 रुपये धरूया आपण ऍव्हरेज. 250 ओके. रुपयाने त्याचे 1.5 लिटर अर्काचे 375 रुपये झाले. म्हणजे तीन पट. जे गोमूत्र ऍज इट इज आपण विकलं तर 75 रुपये मिळणार होते, त्याचे आपल्याला 375 रुपये मिळत आहेत अर्कापासून. 4 पट म्हणजे जवळपास झाले. नाही 4 नाही, हा, 5 4 पट पट झाले झाले. सर. 5 पट झाले. हा हा हा. 5 पट 5 झाले. पट झाले. 5 पट. 5 पट. हा. आणि अजून आपल्याकडे 1.5 लिटर अर्क काढल्यानंतर 1.5 लिटर क्षार शिल्लक राहतोय, कारण आपल्याकडे एकूण 3 लिटर गोमूत्र होतं, त्यातला 1.5 लिटर आपण अर्क काढून घेतला, उरलेला 1.5 लिटर अजून क्षार शिल्लक आहे. तो जो क्षार आहे त्याच्यापासून आपल्याला तो क्षार पूर्ण आटवून त्याचा खवा बनवून त्याच्यापासून गोमूत्र घनवटी म्हणजे गोमूत्राच्या गोळ्या बनवता येतात आपल्याला. त्या गोळ्या ज्या आहेत त्या साधारणपणे त्या उरलेल्या 1.5 लिटर क्षारापासून साधारणपणे 200 ग्रॅम गोळ्या बनवू शकतात. आणि त्या 200 ग्रॅम साधारणपणे 300 रुपये 3,000 रुपये किलोने त्या गोळ्या आपण विकू शकतो. ज्या घनवटी आहेत त्या ह्याच्यानुसार जर धरले तर 200 ग्रॅमचे 600 रुपये होतात. 200 ग्रॅम गोळ्यांचे 600 रुपये होतात. आता ते 600 आणि हे 375 म्हणजे गोमूत्रापासून 975 रुपये आपण दिवसाला मिळवू शकतो. यानंतर आता आपण 975 मिळवू की नाही ह्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया, पण मॅक्झिमम आपण किती मिळवू शकतो याचं मी गणित सांगतो. दिस इज पोटेन्शियल, म्हणजे एवढं प्रोडक्शन त्याचं निघतंय. बरं, मला वाटतं हे प्रोडक्शन असं आहे की खराब होणार नाहीये, ते टिकून राहतं. म्हणजे तुम्हाला विकायला अवधी मिळतो, तुम्ही निवांत विकू शकता त्याला. मिनिमम तुम्ही 3 वर्षापर्यंत विकू शकता. ते म्हणजे 3 वर्षाचा तर मिनिमम पिरियड तुम्हाला मिळतोच. मिनिमम 3 एवढा त्याला कालावधी आहे, त्याला काय म्हणतात, एक्सपायरी स्पेशली एक्सपायरी, किंवा त्याला एक पेरिशेबल नाही आहे. एक गोष्ट पेरिशेबल नाही, टिकणारी गोष्ट, टिकणारे प्रोडक्ट. हो हो हो. अशा पद्धतीने आपण गोमूत्रापासून साधारणपणे दिवसाला 1,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. 75 रुपयापासून 1,000 रुपयापर्यंत एवढं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. आणि तिसरं जे गव्य आहे गायीपासून मिळणारं ते म्हणजे गोबर किंवा गोमय, ज्याला आपण शेण म्हणतो. हे सुद्धा आपल्या ज्या गायी आहेत ह्या गायींच्या पासून साधारणपणे 6 किलो शेण दिवसाला मिळू शकतं आपल्याला. 6 किलो. सेम म्हणजे 12 तासात मिळणार 6 किलो शेण आहे. हो 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 हो. म्हणजे बाकीचं ती बाहेर जाईल तिकडेच फिरणार आहे, त्यामुळे ते बाहेर पडून जाणार वगैरे. बरोबर. 6 किलो शेण जे आहे, 6 किलो शेणापासून आपण शेण ऍज इट इज जर विकायचं ठरवलं तर साधारणपणे 8 ते 10 रुपये किलोने जातो, म्हणजे 60 रुपये झाले. त्याचं गांडूळ खत बनवलं तर आणखीन एक 100-125 रुपये होऊ शकतील गांडूळ खत बनवून विकलं तर. पण त्या शेणाचे आणखीन वेगळ्या पद्धतीने जर आपण काही उपयोग करायचे ठरवले तर त्याचे पैसे कितीतरी पटीने वाढतात. ते कसे, तर समजा 6 किलो शेण आहे, ह्या शेणाच्या शेण्या बनवल्या आपण, ज्या थापे करतो शेणाचे, अशा पद्धतीचे जर थापे बनवले आणि ते जर सुकवले तर त्या 6 किलो पासून साधारणपणे गोवऱ्या त्या 2 किलो होऊ शकतात. गोवऱ्या 2 किलो होऊ शकतात 6 किलो शेणाच्या. या 2 किलो ज्या गोवऱ्या आहेत त्या गोवऱ्यांचं जाळून जर भस्म केलं आपण तर ते भस्म हा ऑक्सिजनचा एक चांगला सोर्स आहे. शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत की ज्यांना दिवसा म्हणजे ऑक्सिजन कमी असल्यामुळे थकवा जाणवतो, किंवा ज्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, अस्थमाचा त्रास आहे, किंवा शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी आहे त्याच्यामुळे त्रास होतो, अशा लोकांना जर त्या भस्माचं जर पाणी प्यायला दिलं तर त्याच्या बॉडीमधले ऑक्सिजन लेवल बऱ्यापैकी ही होत जाते, बॅलन्स होत जाते आणि त्याला रिलीफ वाटायला लागतो. म्हणजे हे प्रयोग झालेले आहेत. सायंटिफिकली प्रूव्हन.
हा सायंटिफिकली प्रूव्हन आहे. त्याच्यासाठी प्रूव्हन रिपोर्ट्स आहे. क्या वगैरे बात पण आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. रिपोर्ट्स वगैरे केलेले आहेत सांगलीच्या लॅबमध्ये, सांगलीच्या सर लॅबला. सर एक मिनिट सर, तुम्ही जे काय तुम्ही मंडळी ऐकताय, हे मंडळी आपण काय बोलतोय माहितीये, आता पंचगव्यमधनं जे प्रोडक्ट्स बनतायत ते कोणकोणते आहेत, त्याची काय म्हणजे त्याची काय स्ट्रेंथ आहे, याच्यातनं आपल्याला अर्थार्जनाचं गणित मिळणार आहे. सो सगळ्यांनी हा जे मुद्दा सर सांगताय तो कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. ठीक आहे सर, कॅरी ऑन सर. हो. तर अशा पद्धतीचं भस्म गोबर. बनवलं. 2 किलो हम्म, गोवऱ्यांपासून साधारणपणे 300 ग्रॅम भस्म आपल्याला मिळू शकतं. आणि हम्म. ते भस्म जे आहे ते 1000 रुपये किलोने विकलं जातं. म्हणजे आपल्याला 300 रुपये हम्म. होऊ शकतात त्या शेणाचे. जर राईट. भस्म बनवलं तर 300 रुपये मिळू शकतात. दुसरं प्रॉडक्ट त्या शेणाचं असं आपल्याला बनवता येतं की दंतमंजन. आज आपण अनेक ओके. ठिकाणी दंतमंजनच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की आपण बरेच जण पेस्ट वापरतो, ज्या पेस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स वापरलेली असतात, शुगर असते, आणि त्याच्यामुळे दात चांगले होण्याच्या ऐवजी बऱ्याच ठिकाणी दात खराब होण्याचीच हे शक्यता जास्त आहे. म्हणजे आता जर हम्म. तुम्ही बघाल तर जवळपास 100 पैकी 80 लोकांचे दात हे काही ना काही कारणाने खराब झालेले असतात. कोणाचं रूट कॅनल कुठे, हे अशा पद्धतीचं चालू असतं आणि सगळेजण पेस्ट वापरतायत. त्याच्यामध्ये केमिकल्स आणि हम्म. शुगर सगळे वापरलेले आहे. पण हे जर हम्म. आपण अशा पद्धतीचं दंतमंजन जर बनवलं, जे आता अनेक हम्म. पेस्टवाले सुद्धा सांगतात की तुमच्या दंतमंजनमध्ये कोळसा आहे का, मीठ आहे का, किंवा आता अशा पद्धतीचं हे सगळे ऍड करून आपण हे जर दंतमंजन बनवलं तर हे दंतमंजन सुद्धा 1000 रुपये किलोने विकलं जातं. आणि ते सुद्धा असं साधारण 300 दंतमंजन बनवलं तरी त्याचे आपल्याला 300 रुपये मिळू शकतात. जर म्हणजे भस्म क्या बात बनवलं है, किंवा क्या बात है. दंतमंजन बनवलं तर आपल्याला 300 रुपये त्या एका दिवसाच्या शेणापासून मिळू शकतात. या व्यतिरिक्त ओके. अजून एक प्रॉडक्ट आपल्याला शेणापासून असा बनवता येतो की आपल्या घरामध्ये असं मला वाटत नाही एखादं घर असेल की ज्या घरामध्ये दिवसात उदबत्ती लावली जात नाही, अगरबत्ती, हा, सकाळी मोठा संध्याकाळी. बिझनेस आहे, मोठी इंडस्ट्री आहे सर. मोठी इंडस्ट्री आहे. मोठी मग इंडस्ट्री, आपण मोठी इंडस्ट्री. त्याच्यामध्ये जर आपण हे केलं, जर आपण त्या शेणापासून धुपकांडी बनवली आणि त्या धुपकांडीचे फायदे जर लोकांना सांगितले, तर आज अशी परिस्थिती आहे की आपण जी अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीमध्ये काठी जी वापरली जाते ती बांबूची असते. राईट. आणि बांबू जळताना त्याच्यातून म्हणजे हार्मफुल गॅसेस रिलीज होतात, हे सगळ्यांना माहिती आहे. बांबू जळताना त्याच्यामधून हार्मफुल गॅसेस रिलीज होतात. म्हणून आपल्या सर धर्मामध्ये त्याच सुद्धा सर, हा मी तोच मुद्दा बोललो. आपल्या धर्मामध्ये आपण तिरडी जी आहे ती तिरडी जाळली जात नाही. जाळली जात नाही, ती फेकली जाते बाजूला. येस, फेकली जाते म्हणजे बाजूला. राईट, राईट, हे जे राईट. आहे बांबू जाळणं हे निषिद्ध आहे. बांबू जाळणं निषिद्ध अशासाठी आहे की बांबू जळताना त्याच्यातून जे गॅसेस रिलीज होतात ते हार्मफुल आहेत. पण आपण रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ त्या बांबूचीच आपण अगरबत्ती लावतोय अज्ञानामुळे. अज्ञानामुळे मग हे जर लोकांना पटवून देऊन आपण त्या अगरबत्तीला पर्याय म्हणून जर आपण धुपकांडी देऊ केली तर अशा पद्धतीचा एक मोठा बिझनेस ह्याच्यातून आपण उभा करू शकतो. आणि त्यातून क्या वातावरण बात है. शुद्धी होणार आहे. म्हणजे चांगल्या प्रकारचं तुमचं ते बांबू बिंबू हे त्याच्यामध्ये येतच नाही. त्याचे जे त्याच्यासाठी लागणारे रॉ प्रॉडक्ट्स आहेत ते शेण आहे, तूप आहे, कापूर आहे, प्युअर घुमसणी आहे, कापूर आहे. प्युअर आहे. हा, हा, एकदम प्युअर. प्युअर सगळं आहे. आणि राईट, ते राईट, जर राईट, आपण राईट. केलं, धुपकांडी जर केली तर साधारणपणे 1 किलो शेणापासून 80 धुपकांडी बनते. 80, 1 किलो शेणापासून जी धुपकांडी आपण पेटवल्यानंतर पाऊण तास ते 1 तास पेटू शकते. अशा या साईजची धुपकांडी 80 धुपकांड्या बनतात 1 किलो शेणापासून. म्हणजे मग आपला ते 6 किलो आपल्याला 6 शेणापासून, किलो आहे. हा मग 6 किलो पासून 848 जवळपास 480 धुपकांडी बनणार आहे. आणि बनणार आहे. साधारणपणे 2 रुपये किलोने जर 2 रुपयाने जर एक धुपकांडी आपण दिली, 2 हा, हा. रुपयाने, आम्ही आता 3 रुपयाने विकतो. आम्ही हम्म. स्वतः 3 रुपयाने विकतो ती धुपकांडी. पण 2 रुपयाने जरी दिली तर 480 दुणे म्हणजे जवळपास 1000 रुपये त्या शेणाचे आपण करू शकतो. 1000 रुपये शेणाचे येतात दिवसाचे. ओके. हा, मग शेणाचे 1000 झाले, गोमूत्राचे 1000 झाले, आणि आपल्या दुधाचे दुधाचे 700 750 झाले 600. मॅक्झिमम. 760. 600. 760. 760. हा, हा, म्हणजे 760 बरोबर. साधारणपणे 2700 रुपये. राऊंड फिगर आपण 2500 धरूया. दिवसाला आपण मॅक्झिमम एका गायीपासून 2500 रुपये मिळवू शकतो. हे त्याचं गणित झालं. म्हणजे जर का पंचगव्यचं व्यवस्थित जर का तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्यापासून हे 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 साधे प्रॉडक्ट झाले. मला वाटतं अजून पुढचे प्रॉडक्ट वेगळे आहेत मला वाटतं सर, आहे ना सर? अनेक प्रॉडक्ट्स आहेत. आपण जे हा. पंचगव्याचं प्रशिक्षणामध्ये आपण साधारणपणे 35 ते 40 प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण शिकवतो बनवायला, जे वेगवेगळे आहेत. त्यातले हे सिंपल साधे आहेत जे आपण जर हे बनवले
तर आपल्याला एक याच्यासाठी 2,500 कोणती रुपये फारशी आपल्याला मशिनरी लागत नाही. याच्यासाठी कोणतीही विदाउट फारशी मशिनरी मशिनरी. लागत नाही. हा, हो हो. ग्रामोद्योग ह्या स्वरूपातून हे आपण करू शकतो सगळेजण. क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. आणि याच्यामध्ये यादव साहेब तुम्ही हे करा की आपण एका गायीपासून जे 2,500 म्हणतोय ना, तर ते म्हणजे मनाला न पटणारे आकडे आहेत. त्याचं 50% जरी आपण घेऊ शकलो, 1250 रुपये. 50%, तरी हा 1250 रुपये होतात. दिवसाला 1,000 रुपये झाले बरोबर. धरा, तरी महिन्याचे एका 30,000 रुपये गायीपासून. एकच गाय देऊ शकते. क्या महिन्याला बात आहे तीस सर. हजार रुपये एकच गाय देऊ शकते. मग तुमची पगाराची अपेक्षा काय आहे ती तुम्ही ठरवा आणि तेवढ्या गायी पाळा ना. क्या बात आहे सर. सुपर. म्हणजे तुम्ही ठरवायचं मला किती पगार पाहिजे, तेवढ्या गायी पाळा. हा आणि मी एक्सेलेंट. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकली आता मी 6-7 वर्ष करतोय, त्याच्यानंतर मी असं म्हणू शकतो की हे आपण एक आयडियल हे काढलेलं आहे. म्हणजे आयडियली जर हे सगळं केलं तर एवढं एवढं होऊ शकतं. प्रॅक्टिकली करताना कदाचित 100% हे सगळं करता येत नाही. असा जरी विचार केला तर साधारण 5 ते 10 गायीचं युनिट एखाद्याने करायचं ठरवलं, जो तरुण आहे, जे आजकाल तुम्ही बघाल तर एक 80-90% मुलं जी आहेत ती शिक्षण झाल्यानंतर 15 आणि 20 हजारच्या नोकरीवरच काम करतायत. म्हणजे काही ठराविक एक 5-10% लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, ज्या 50,000, 60,000, 1,00,000 पगारवाल्या. आता इन जनरल 15 ते 20 हजार ह्याच्यापेक्षा जास्त पगार कोणाला मिळत नाहीये अनेक ठिकाणी. तर अशा तरुणांनी जर हा एक व्यवसाय म्हणून जरी निवड केली तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे घरी राहून मिळू शकतील, चांगलं आरोग्य राहील, वादच नाही सर, वादच नाही सर, एकदम. कुटुंबामध्ये राहता येईल, घरची शेती करता येईल, अनेक गोष्टी त्याच्यातून आपल्याला मिळू शकतात. म्हणजे केवळ आर्थिक लाभ नाही तर इतर अनेक गोष्टी त्याच्यातून आपल्याला मिळू शकतील या ह्याच्यातून अशा पद्धतीने केलं तर. आणि अशा ह्याच्यासाठी जी असणारी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा यादव साहेब फार मोठी नाहीये. आज आपल्याकडे जर ह्या आपल्या कोकण गिड्डा ह्या जर गायी घ्यायच्या झाल्या तर 3 ते 5 हजारच्या रेंजमध्ये गाय मिळू शकते. आणि अनेक लोक मोफत पण द्यायला तयार असतात. म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात जर आपण शोध लावला तर अनेक ठिकाणी मोफत गायी सुद्धा मिळतात. एखादा कोणी इच्छुक असेल आणि त्याने आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही तसाही प्रयत्न करू ना, त्याला मोफत किंवा कमी पैशामध्ये गायी मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पण आमचा उद्देश आहे की गायीचं संगोपन वाढवणं आणि गोपालन वाढवणं हा उद्देश असल्यामुळे आम्ही तशीही मदत करतो लोकांना. सर मला वाटते दूध जरी नाही भेटलं तरी आपण तिच्याकडनं म्हणजे तिचं जे सांभाळ करून आपण 1,000 रुपयाचं उत्पन्न काढू शकतो सर. निश्चित ना, निश्चित. आता माझ्याकडे स्वतःकडे असणाऱ्या 50 गायींपैकी 4 गायी अशा आहेत की ज्या अजिबात म्हणजे कधी वितच नाहीत. त्या आता म्हाताऱ्या झालेल्या आहेत. पण त्या गायींना आम्ही बाकीच्या गायींसारखं, दुधाच्या गायींसारखं आम्ही आमोण आणि हे सगळं घालतो, पेंड बिंड. आम्ही ते दूध देत नाही म्हणून काय त्यांचं आम्ही ते बंद नाही केलंय. त्यांनाही देतोय आम्ही तशाच पद्धतीने, कारण आम्हाला त्या काय तोट्याच्या वाटतच नाहीत. अशा प्रकारे हा आर्थिक फायदा झाला. आणि आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला ना यादव साहेब, तर इतके फायदे आहेत की सध्याच्या असणाऱ्या ज्या आपल्या रेग्युलर म्हणजे लाईफ मधल्या ज्या अनेक अशा व्याधी आहेत की ज्या म्हणजे आता डायबिटीस सारखा आपण जर रोग घेतला किंवा ब्लड प्रेशर सारखा. सर मी थोडं ते थांबवतो सर. काय झालंय सर, आता आपण प्रोडक्शन बद्दल बोललो, म्हणजे त्याच्यात काय प्रॉस्पेरिटी आहे बोललो, आणि लोकांचे धनाधन प्रश्न लागले मार्केटचं काय. तर थोडंसं मला वाटतं आपण पटकन मार्केट घेऊ आणि आपण आरोग्यावर जाऊ आपण. हो चालेल चालेल चालेल. आता मार्केटच्या दृष्टीने असं आहे ना, मार्केटच्या दृष्टीने असं आहे ना, एक तर आपण जे आमचं प्रशिक्षण असतं, जे प्रशिक्षण, त्या प्रशिक्षणामध्ये आपण हे जे काही प्रॉडक्ट्स आपण बनवतो ते कशासाठी वापरायचे हे शिकवलं जातं. त्या माध्यमातून आपण इतरांना कन्व्हिन्स करून ते कशासाठी वापरायचे हे सांगून आपलं मार्केट आपण स्वतः उभं करू शकतो. हा एक मार्ग झाला. दुसरा एक मार्ग असा आहे की आपला समजा आता कोकण विकास युवा मंचासारखा एखादी जी काय ही असेल संस्था किंवा असं, या माध्यमातून आपण एकत्रितपणे मार्केटिंगसाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी म्हणजे कलेक्टिव्हली तो माल कलेक्ट करायचा आणि तरी एकाच कंपनीने, एकाच ब्रँड खाली त्याने तो माल विक्री करायचा. सो मंचाच्या माध्यमातून याची मार्केटची जबाबदारी घेतली जाईल, असंही काम करता येईल आपल्याला. हा, म्हणजे अशा पद्धतीने करू शकतो आपण मार्केटिंग. आणि इंडिव्हिज्युअल करायचं असेल तर मी म्हटल्याप्रमाणे ते प्रशिक्षण घेऊन स्वतःचं मार्केट आता उभा करू शकतो माणूस, असंही म्हणजे त्याच्यामध्ये. पण आता ठीक आहे, आता आपण म्हणतोय, मंच म्हणतोय की ठीक आहे तुम्ही आता कराल, तुम्ही मार्केट कराल वगैरे वगैरे गोष्टी आहेत. पण आता समजा एखाद्याला इमिजिएटली स्टार्ट करायचं आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे इमिजिएटली त्याला ते हवंय,
तर तो कसा करेल सुरू सर? म्हणजे तो मार्केटमध्ये कसा जाईल? काय काय आयडिया देऊ शकाल सर? हा, एक तर ज्याला हे करायचं आहे त्याला प्रशिक्षण हे घेणं गरजेचंच आहे. कारण कसं आहे, तुम्ही कोणतीही त्याचं झालं नवीन सर. गोष्ट करता. सर प्रशिक्षण हा मुद्दा आलाच, तो घ्यायचाच आहे, त्याच्याशिवाय त्याला काम हा, करताच येणार नाही. त्याने त्यानंतर आता हा त्याला जर विषय मार्केटिंग. जस्ट आता जर हा, त्यांना विषय समजतोय, ते समजून घेत आहेत, त्या समजल्यानंतर बरोबर. जेव्हा त्यांना म्हणतोय की ठीक आहे सर, मी प्रोडक्शन केल्यानंतर मार्केटचं काय? मार्केटिंगसाठी त्याला एक म्हणजे मार्केट हे माझ्या मार्केट हा प्रशिक्षणचा भाग असणार आहे की मार्केट बद्दल आपण आता काय सांगू शकतो सर इमिजिएटली? इमिजिएटली त्याला मार्केटिंग करायचं असेल तर त्याला एक दोन माझ्या डोक्यात असणारे एक दोन असे हे आहेत की आता गावामध्ये काही अशी मुलं असतात की ज्यांना म्हणजे डेली वेजेसवर काम करण्याची इच्छा असते पण काम मिळत नाही. आपण असे काही प्रॉडक्ट जे आहेत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, जे दंतमंजन आहे, धूपकांडी आहे, किंवा अशा प्रकारचे स्नान चूर्ण, फेस पॅक, किंवा असे वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स आहेत, फिनाईल बनवता येतं, गो फिनाईल, हे जे प्रॉडक्ट्स आहेत ह्याच्या मार्केटिंगसाठी काही मुलं अपॉइंट करू शकतो आपण, आणि फिरून त्यांचं मार्केट करायचं, आणि त्यांना त्याचा पर्सेंटेज म्हणजे समजा एक 15-20% त्यांना डिस्काउंट देऊन तशा पद्धतीने तो एक मार्केटिंगचा आपण हे गावामध्ये करू शकतो. आज कित्येक इतर प्रॉडक्ट्स जे आहेत त्याच्या पद्धतीने फिरून मार्केटिंग करणारी मुलं खूप आहेत. आणि हे जे आपले प्रॉडक्ट्स आहेत ते रोज लागणारे आहेत, जे दंतमंजन किंवा हे असे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा झालं, दंतमंजन आहे, धूपकांडी आहे, कर्णौषधी, नेत्रौषधी, तूप आहे, पंचगव्य घृत आहे, फेस पॅक आहे, स्नानचूर्ण आहे, शॅम्पू आहे, फिनाईल आहे, गो फिनाईल, असे काही प्रॉडक्ट्स आहेत की जे रेग्युलर लागणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक असं गणित काढलेलं आहे की सर असं नाही साधारणपणे होऊ शकत का? असं नाही सर होऊ शकत का सर, की आपण हे लागणारा जो माल आहे, समजा आपण काही क्रिएट केला आणि तो एखाद्या समजा जे काही कंपन्या स्वतःच माल विकतायत त्यांना आपण जाऊन देऊ शकतो का? असं काही ऑप्शन आहे का आपल्याकडे? हो, तसं म्हणजे त्या आता म्हणजे कंपन्या ज्या तुमच्या आहेत, माहितीमध्ये असं काय आहे का कोण? आता म्हणजे मला अशी कधी वेळ आली नाही. माझा जो आम्ही बनवतोय ते सगळं आमच्या इथे संपत असल्यामुळे मी काय त्या दृष्टीने प्रयत्न नाही केला. त्याच्यावर येणार आहे. त्याला रिझन शोधावं आहे, लागेल. त्याला रिझन आहे. जो आपला जो पुढचा मुद्दा आहे, जो आरोग्याचा, तो आरोग्याचा मुद्दा तुम्हाला मार्केट उभं करणार आहे हे आपल्याला आता बघणाऱ्याला कळणारच आहे. पण तरी पण त्यांचे जे प्रश्न इमिजिएटली मार्केटचं काय, तर मला वाटतं आपण इथे थांबूया आणि आपण पुढच्या प्रश्नांवर जाऊया. कारण मंडळी, तुम्ही जो विचारताय की बाबा हे सगळं ठीक आहे, मग बनवायचं कसं ते सांगा, मार्केटचं सांगा. आपण काय करू, पहिला याचा उपयोग समजून घेऊ. एकदा का तुम्ही उपयोग समजून घेतला, त्याच्या जर का तुम्ही स्टोरीज ऐकलात आणि हे काय सांगतायत, हे सर काय सांगतायत हे त्यांच्या एरिया पुरते ना, तुम्ही कुठेही जा, जो पंचगव्यचं काम करतोय आणि ज्याने पंचगव्याची औषधं वापरतोय त्यांना हा आलेला रिझल्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी देखील तो डोळ्यांसाठी औषध वापरलंय, नाकासाठी औषध वापरलंय आणि त्याचा ट्रिमंडस रिझल्ट आहे. सो आपण काय करू आता इमिजिएटली, सुहास पंडित सरांचं जो एक्सपिरियन्स आहे 6 वर्षात, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या कस्टमर्स म्हणजे ज्या लोकांना बरं केलंय आणि त्यांच्या आयुष्यात जो बदल घडवलाय त्याच्याबद्दल ऐकून घेऊया. सर कंटिन्यू सर. आता आरोग्याच्या दृष्टीने हे जे पंचगव्य आहेत हे जवळपास आपल्या नेहमीच्या ज्या व्याधी आहेत, की ज्या अनेक व्याधींमध्ये असं आहे की डॉक्टर सांगतात की आता तुम्हाला समजा डायबिटीसची गोळी आहे, तर ती तुमच्या बरोबरच बंद होणार. म्हणजे तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा गोळी बंद होणार, तोपर्यंत तुम्हाला ती गोळी घ्यावीच लागेल. किंवा ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरची गोळी कंटिन्युअस घ्यायलाच पाहिजे. किंवा रक्तपातळ होण्याची गोळी, एखाद्याला प्रॉब्लेम असेल ती घ्यायलाच पाहिजे. अशा ज्या आहेत, तर या अशा केसेसमध्ये आमच्याकडे असे अनुभव आहेत की ज्यांचं आता म्हणजे मी तर माझ्या घरातलंच पहिल्यांदा मी उदाहरण सांगेन. माझे आई आणि वडील ज्यांचं आता वय 83 वय आहे, आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी कोणतीही ॲलोपॅथीची गोळी खाल्लेली नाही, कोणत्याच कारणासाठी. 5 वर्षामध्ये. आणि त्यापूर्वी रोज माझी आई आणि वडील डायबिटीस आणि बीपीची गोळी खात होते 20 वर्ष. हे त्यातलं आणखीन हे. म्हणजे पूर्वी 20 वर्ष ज्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता, त्या दोघांनाही गेल्या 5 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची गोळी लागत नाही. आणि आहारामध्ये कोणती पथ्य नाहीत, म्हणजे ते आंबा खातात, सगळं व्यवस्थितपणे सगळं चालू आहे. अशा पद्धतीने हे माझ्या घरातलीच मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. आणि मग असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे डायबिटीसच्या बाबतीत चांगले रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत, ब्लड प्रेशरच्या बाबतीत चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. काही औषधांच्या बाबतीत असं आहे की एकासाठी औषध दिलं आणि त्यातून त्यांचे 2-3 प्रॉब्लेम्स आपोआप गेले. म्हणजे एका रोगासाठी दिलं, एका व्याधीसाठी, पण त्याच्यातून त्यांचे 2-3 रोग आपोआप गेले.
आता समजा अर्धशिशी किंवा पित्ताचा त्रास, झोप लागत नाही, डोळे दुखतात, कान दुखतात, त्याच्यानंतर सतत सर्दी होते, सायनसचा प्रॉब्लेम आहे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे कित्येक लोकांचे गेलेले आहेत. म्हणजे मी गेल्या 6 वर्षात कमीत कमी 1,000 लोकांना तरी किमान औषधं सहज दिली असतील. आम्ही पूर्वी कॅम्प घ्यायचो अनेक ठिकाणी. म्हणजे व्याख्यान ठेवायचो, ते व्याख्यान झाल्यानंतर तिथे कॅम्प असायचा, चिकित्सा कॅम्प. आणि त्या चिकित्सा कॅम्पमध्ये 100, 150, 150, 200 लोक यायचे. म्हणजे त्यांची त्या कॅम्पमध्ये सगळी तपासणी करून हे करून त्यांना औषधं दिली जायची. अशा त्या ह्याच्यातून जर कॅम्पचा विचार केला तर त्याच्यामध्ये 1,000-1,500 लोक झाले असतील. पण मी आमच्या इथे येऊन गेलेल्या लोकांचं सांगतोय, ते पण आतापर्यंत गेल्या 6-7 वर्षामध्ये 1,000 लोकांना औषध दिली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 1-2 उदाहरणं देईन की आता राधापूरचे जे आमचे मित्र आहेत, त्यांना एक असा प्रॉब्लेम होता. मी त्यांचं आता नाव सांगत नाही, कारण त्यांच्याशी मी बोललेलो नाही, सांगू का, त्यामुळे मी नाव सांगत नाही. पण तुम्हाला लागलं तर मी वैयक्तिक तुम्हाला नंतर सांगू शकतो. पण त्यांना असा प्रॉब्लेम होता की त्यांच्या रक्तातल्या ज्या पेशी आहेत त्या सतत वाढायच्या. म्हणजे किती वाढायच्या, तर हिमोग्लोबिन त्यांचं दर 3 महिन्यांनी 22 वगैरे व्हायचं, 22, 23, 24 असं व्हायचं. इतरही पेशी रक्तातल्या असतात त्या सगळ्या वाढत वाढत जायच्या. आणि मग त्याचा त्यांना इतका त्रास व्हायला लागायचा. मग ते पुण्याला जायचे. पुण्याला जाऊन त्यांना त्या ट्रीटमेंट वगैरे जी चालू होती, मग तिथे दर 3 महिन्यांनी 3-3, 4-4 बॉटल रक्त काढून टाकावं लागायचं हिमोग्लोबिनची लेवल खाली आणण्यासाठी. म्हणजे एवढं रक्त तयार व्हायचं आणि ते रक्त काढल्याशिवाय त्यांची हिमोग्लोबिन लेवल खालीच यायची नाही. मग त्यांना ते कंटिन्युअस इतकं ते कंटाळलेले होते. एकदा असं बोलता बोलता मग ते आमची अशी चर्चा झाली. तो म्हणाला, याच्यावर काही असं औषध देता येईल काय? तर म्हटलं, असं असं हा तुझा जो रोग आहे तो काय आमच्या पंचगव्यमध्ये आम्ही शिकलो नाही, पण तो एक ठराविक एका रोगाला समान असा तो रोग दिसतोय. म्हणजे कॅन्सरमध्ये जशा पद्धतीने पेशींची वाढ होत राहते, जी अनिर्बंध वाढ असते, तशा पद्धतीने ही तुझ्यामध्ये ही वाढ आहे आणि ह्याचं पुढची स्टेज कॅन्सर होऊ शकतो, ब्लड कॅन्सर. तर म्हणाला, हो बरोबर. डॉक्टरनी सुद्धा म्हणे मला असंच सांगितलंय की याची पुढची स्टेज कॅन्सर होऊ शकते, असं म्हणे डॉक्टरनी मला सांगितलंय. म्हटलं त्या दृष्टीने आपण तशी औषधं सुरू करूया. आणि त्याला आम्ही औषधं सुरू केली. आज 1.5 वर्ष झालं जवळजवळ. 1.5 वर्षात त्याने एकदाही रक्त काढावं लागलेलं नाही त्याला, एकदाही नाही. सगळं टोटली त्याच्या सगळ्या जे काय रक्ताच्या पेशी वगैरे एकदम नॉर्मल जसं असायला पाहिजे, 13-14 हिमोग्लोबिन वगैरे. आणि एकदाही त्याला त्याचा त्रास झालेला नाही किंवा रक्त काढायला जावं लागलेलं नाही. म्हणजे आपल्या राजापूरमध्ये आहेत असे वेगवेगळे, म्हणजे संधिवातावर दिलेले आहेत, ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना दिलेले आहेत, डोकं दुखणाऱ्यांना दिलेलं आहे, कंबर दुखीवाल्यांना दिलेली आहेत औषधं. वेगवेगळ्या व्याधींवर आपण औषधं दिलीत आणि अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळालेले आहेत. तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की मी कुठेही ऍडव्हर्टाईज न करता माझ्याकडे मुंबईतून सुद्धा लोक औषध घेण्यासाठी येतात. स्पेशली मुंबईतून फोन करून गाडीने येऊन दिवसभर, सकाळी येऊन औषध वगैरे घेऊन दुपारी इथून जातात, मुंबईतून सुद्धा. आता क्या बात है सर, क्या बात है. किडनीचे प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर मुतखडा, त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँड्स, महिलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे पीसीओडीचे किंवा ह्या प्रॉब्लेम्स मध्ये अनेक महिलांना जे पाळी व्यवस्थित येत नाही किंवा दुखतं खूप किंवा हे होतं, असे प्रॉब्लेम्स असे म्हणजे एक 15 दिवसात वगैरे बरे झालेले आहेत. आमच्या गावात एक आमच्याकडे एक्सलंट सर. कामाला येणारी बाई होती. तिची अशी प्रॉब्लेम होता की तिच्या सतत अंगावर जायचं, व्हाईट डिस्चार्ज, आणि ती चालू शकत नाही अशी परिस्थिती झालेली होती. अनेक दिवस ॲलोपॅथीच्या गोळ्या वगैरे घेत होती, पण तिला ते फार त्रास व्हायचा, हे व्हायचं आणि काय ते सुधरत नव्हतं. एकदा सहज ती बोलता बोलता बोलली आणि कामावर यायची बंद झाली. म्हणून आम्ही विचारलं, तेव्हा तिला आम्ही काही जे आमच्या पंचगव्यामध्ये काही औषधं दिली आणि एक साधारण 3-1 महिन्यानंतर परत ती आमच्याकडे कामावर यायला लागली. आजही ती आमच्याकडे कामाला येते. असे कितीतरी आपण उदाहरणं देऊ शकतो आणि वेगवेगळ्या व्याधींवर, ठराविक एकाच असं मॅजिक आहे ह्याच्यावर सर, नाही. मॅजिक आहे सर, मॅजिक आहे. हा, आता इथे एक बाई होत्या, कळसवली, ओणी जवळ एक गाव आहे कळसवली, तिथल्या एक बाई होत्या. त्या म्हणाल्या, मी गेल्या 6 वर्षात सुखाने कधी झोपलेलेच नाही, मला तुम्ही औषध द्या. म्हणजे झोपच लागत नाही मला म्हणे दिवसातल्या 1-2 तासा व्यतिरिक्त, बाकी काय नाही. आमच्याकडून त्यांनी ती नेली, जे आपलं पंचगव्य घृत आहे ते नाकामध्ये घालून वगैरे हे करून आणि इतर काही थोडे अर्क वगैरे दिले होते, त्याप्रमाणे सुरू झालं. आणि त्यांना त्याच्यानंतर 1-2 वेळा त्या आल्या आणि त्या म्हणाल्या, झोप काय असते ती म्हणाली मी तुमच्याकडे आल्यानंतर मला कळली. आतापर्यंत मला कधी असं सुखाने झोपच मिळालेली नाही गेल्या 5-6 वर्षामध्ये. मग त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कमीत कमी आतापर्यंत 20-25 पेशंट्स पाठवले वेगवेगळ्या ह्याचे. अशा पद्धतीने जी आहे ना आमची जी पब्लिसिटी आहे, म्हणजे मी जे सांगतोय
एकदा आपण प्रशिक्षण घेऊन जर त्या औषधाचा उपयोग काय आहे हे जर शिकलो तर माउथ पब्लिसिटीनेच आपलं मार्केट वाढू शकतं. त्याच्यासाठी आपल्याला वेगळा काही प्रयत्नच करावा लागत नाही. कारण मी अजून कुठेही ऍडव्हर्टाईज केली नाही, कुठेही मी औषधांचं कुठेही केलेलं नाही, किंवा मी कुठे अजून औषधं देतो वगैरे असं सांगितलेलं नाही. मी एकाला दिलं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं, अशी पब्लिसिटी होत होतच माझ्याकडे लोक येतात आणि आज आमच्याकडे जी काय आम्ही उत्पादनं बनवतो ती आमची व्यवस्थितपणे संपतायत. अशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग आणि हे, आणि जे व्याधींच्या बाबतीत सांगितलं, सो आरोग्याच्या बाबतीत, आरोग्याचे जवळजवळ असणारे सगळे प्रॉब्लेम्स आत्ताच्या सध्याच्या याच्यातले हे ह्या औषधांमधून बरे होऊ शकतात. सो नक्कीच सर, म्हणजे आता तुम्ही जी माहिती सांगितला, जो अनुभव सांगितला, त्याच्यातनं जे काय लोकांना बरं वाटलंय, जो काही एक्सपिरियन्स आहे तुमचा, आता ही गोष्ट अशी आहे की जर एवढं मॅजिकल जर का रिझल्ट असेल तर डेफिनेटली तुमचं मार्केट तयार होणार आहे. दुसरी गोष्ट की आपण जेव्हा काम करतोय ना, म्हणजे कोकण विकास युवा मंच जेव्हा काम करतोय, त्या मंचाचा जो आपण काम करण्याची पद्धत आपण कशी ठेवली, हे सगळ्यांनीच प्रोडक्शनला जायची गरज नाही. काही प्रोडक्शन करतील, काही विक्रेते म्हणून काम करतील, तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये ग्राहक म्हणून काही जोडले जातील. सो आपला असा प्लॅटफॉर्म असेल त्याच्यामध्ये ग्राहक देखील असणार आहेत, विक्रेते देखील असणार आहेत, उत्पादक देखील असणार आहेत. तो त्या एका सिस्टम मध्ये आपण काम करणार आहोत, ज्याच्यासाठी आपण गुगल फॉर्म आपला रिलीज करणार. त्या फॉर्मला रिलीज करून तुम्ही त्यात सांगू शकता, मला गोशाळा करायची आहे, मला पंचगव्याचे प्रोडक्ट बनवायचे आहेत, मला पंचगव्य प्रोडक्ट, म्हणजे त्या रिलेटेड जेव्हा तुम्ही तुमची माहिती देता तेव्हा आम्हाला कळतं की, आणि ते आपण एकत्रित संघटितपणे आपण काम करणार. हे झालं कोकणाचा भाग. आपल्याला कोकणाची काही मुंबई पुणे सारखी शहर आहेत, ही आपल्याला मार्केट म्हणून आपल्याला मदत करण्यात, आपली असंख्य लोक कोकणातली या शहरांमध्ये स्थायिक आहेत, आणि काही कारणास्तव ते गावाला येऊ शकत आहेत, पण त्यांची कोकणावर प्रेम आहे, कोकणाबद्दल ओढ आहे, पण ते कोकणाला मदत करू इच्छितात. तर ते अशाला आपले जे काही प्रोडक्ट बनतात त्यातला आपला हा पंचगव्य हा प्रोडक्ट असेल, त्याच्यासाठी देखील ते आपल्याला मदत करणार आहेत. सो आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊया. आणि पुढचा मुद्दा सर असं की, सर तुम्ही विषय सांगितलात, पंचगव्य काय हे सांगितलात, पंचगव्यातनं काय मिळू शकतं हे सांगितलात, पंचगव्याचे फायदे काय आहेत हे सांगितलात, आणि तो कोण सुरू करू शकतो, किती मिनिमम केलं पाहिजे. मला वाटतं याचं पण उत्तर मिळालं की 5-10 गायींपासून जरी एका तरुणाने सुरू केला प्रोजेक्ट, तरी देखील त्याला एक 25-30 हजार रुपयाचं उत्पन्न तो काढू शकतो. आता सर हे प्रोजेक्ट लावण्यासंदर्भात थोडीशी माहिती द्या ना, की प्रोजेक्ट कोणी लावला पाहिजे आणि कसा लावला पाहिजे. म्हणजे जर एखाद्याने स्वतःची गोशाळा सुरू करायची किंवा पंचगव्य प्रोडक्ट जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या गायी असणं आवश्यक आहे, किंवा तुम्ही इतरांच्या गायींचं जे काही सामान तुम्हाला समजा तुम्ही जमू शकत असाल तर तुम्ही डायरेक्ट तसंही करू शकता. प्रशिक्षण घेऊन तुम्ही डायरेक्ट गोमूत्र, गोअर्क आणि ते दूध जमा करून ते प्रोडक्शन करणं डायरेक्ट सुरू करू शकता. ते तुम्हाला ती बाजू नाही सांभाळ, म्हणजे मला मी तिथे वेळ देऊ शकत नाही, मी काय गाई सांभाळू शकत नाही, हा, पण तुझ्या गाईचं जे काय प्रोडक्शन निघतंय ते प्रोडक्शन मला दे, त्याचं मी तुला इतकेच देतो. म्हणजे तो काय म्हणेल की बाबा हे बनवणं विकणं मला नाही जमणार आहे, पण समजा मला तुला 1000 मिळतात ना, एक काम कर, 500 तुला ठेव, 500 मला दे, असंही काही करता येऊ शकेल, असंही मला वाटतं. तर तुम्ही थोडं यावर थोडंसं अजून मार्गदर्शन करा ना, की प्रोजेक्ट कुठे टाकला पाहिजे आणि केवढा टाकला पाहिजे, प्रोजेक्टची साईज मिनिमम किती असायला पाहिजे, आणि ते का असायला पाहिजे, आणि मॅक्सिमम किती असायला पाहिजे. एक 2-3 प्रकारे आपल्याला या प्रोजेक्टच्या बाबतीत हे करता येईल. एक म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये एक म्हणजे आलं प्रोडक्शन आणि दुसरं आलं विक्री. तुम्हाला एकाच माणसाला हे दोन्ही गोष्टी करता येतील, प्रोडक्शन विक्री दोन्ही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षण घेऊन, योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेऊन. काही गोष्टीत असं होऊ शकतं की जेव्हा हे प्रशिक्षण घेतात, आता माझ्याकडे मला असणारा अनुभव असा आहे की माझ्याकडे जे आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन गेलेत ते काय सगळे प्रोडक्शन करत नाहीयेत, पण त्यातले काही जण प्रोडक्शन करतायत, आणि जे चिकित्सेमध्ये आहेत त्यांना जी औषधं लागतात तिथे प्रोडक्शन करणाऱ्यांकडून ते घेतात. म्हणजे आपोआप प्रोडक्शन करणाऱ्याला मार्केट आपोआप उभं राहते. हा एक मार्ग झाला. दुसरा म्हणजे मार्ग एक असा आहे, प्रोडक्शन करतोय सर, एक प्रोडक्शन करतोय, एक प्रोडक्ट बनवतोय, आणि एक प्रोडक्ट सेल करतोय, अशी ती पद्धत झाली. म्हणजे एक चिकित्सक बनून ते प्रोडक्ट वापरतोय, म्हणजे एकच गोष्ट तिघे जण मिळून काम करतायत, असंही करता येईल. येस, ग्रेट सर. अशा पद्धतीने होतंय. दुसरी अशा पद्धतीने होऊ शकतं की समजा तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो शिकला, चिकित्सा त्याला करायची आहे, पण त्याला काय गाय पाळणं शक्य नाही आहे, गायी काय त्याला घेऊ शकत नाही, ते काय औषध वगैरे करू शकत नाही. तर तो अशा एखादा गावातला आपला मित्र असेल किंवा गावातले कोण असतील, शेतकरी असेल एखादा, त्याच्याशी टाईप करू शकतो की तू मला हे सगळं जमवून दे आणि मी ते प्रॉडक्ट विकेन, किंवा त्याचं रॉ मटेरियल दे आणि त्या रॉ मटेरियल पासून मी प्रोडक्शन करेन. अशा पद्धतीचे पण प्रयोग होऊ शकतात.
म्हणजे की तुम्ही गोमूत्र तुम्ही ठरू शकता तुम्हाला कुठल्या स्टेप मध्ये काम करायचंय. हा, अशा पद्धतीने होऊ शकतं. येस. आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे लार्ज स्केल. स्मॉल स्केलवर तुम्ही 5 ते 10 गायींपासून सुरुवात करू शकता, इंडिव्हिज्युअल बेसिसवर जर करायचं असेल तर. 5 ते 10 गायीपासून सुरुवात करून आता 200 ते 250 गायींपर्यंतच्या गोशाळा अनेक आहेत. माझ्याकडे स्वतःकडे 50 गायी आहेत आणि माझं एम 200 गायींचा आहे. 200 पर्यंत मला जायचं आहे. पण मग 200 पर्यंत वगैरे जे आहे ते इंडिव्हिज्युअली मॅनेज होऊ शकतं. आता काही ठिकाणी हजार हजार गायींचं सुद्धा इंडिव्हिज्युअल मॅनेज करणारे लोक आहेत, म्हणजे इंडिव्हिज्युअली मॅनेज करणारे. पण साधारणपणे इंडिव्हिज्युअल जे आहे ते एक समजा 5, 10 ते 50 पर्यंत असं करून सायझेबल इन्कम तो मंथली मिळू शकतो माणूस. समजा एकदम लार्ज स्केलवर जर जायचं असेल तर एखादा ग्रुप फॉर्म करून त्या ग्रुपमधून, कारण त्याला फायनान्स जास्त लागणार आहे, फंडिंग जास्त लागणार आहे, मग त्या ग्रुप फॉर्म करून त्याच्यामध्ये काही लोक फंडिंग करणारे असतील, काही लोक ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये असतील, काही लोक ऍक्च्युअल त्या साईटवर काम करणारे असतील, आणि त्या ह्याच्यातून त्याचा एक असा व्यवस्थितपणे प्रोजेक्ट करून एक लार्ज स्केलवर सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय उभा राहू शकतो, की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक 500-1000 गायींचा एखादा प्रकल्प आहे, की ज्याच्यामध्ये एक 5-6 फंडिंग देणारे आहेत, 5-6 लोक तिथे काम ऍक्च्युअल करणारे आहेत. चिकित्सेसाठी एखादं वेगळं उद्या पंचगव्याचं मोठं एखादं हॉस्पिटल वगैरे सुद्धा होऊ शकतं, की ज्याच्यामध्ये असे डॉक्टर्स वगैरे हे करून, म्हणजे अशा प्रकारचा एखादा मोठा सुद्धा एखादा प्रोजेक्ट उभा राहू शकतो, म्हणजे उभा करू शकतो. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे निश्चितपणे. म्हणजे इंडिव्हिज्युअल बेसिस पासून एकदम लार्ज स्केल पर्यंत आपल्या म्हणजे कॅपॅसिटीनुसार आपण निर्णय घेऊ शकतो की मला कोणत्या ह्याच्यावर काम करायचं आहे, स्तरावर. त्या पद्धतीने आपण ह्याच्यात काम करू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रोडक्शन आहे, यूज आहे, विक्री आहे, चिकित्सा आहे, असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्तरावर आपण काम करून प्रत्येकाला ह्याच्यामध्ये रोजगार मिळू शकतो. अशा पद्धतीचा ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. त्याच्यासाठी फक्त प्रॉपर जे काय प्रोजेक्ट बनवणं, प्रॉपर प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी त्या घेऊन त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. इंडिव्हिज्युअली जरी एखाद्याला करायचं असेल, इमिजिएट तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे, तर त्याला त्या ह्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन तो एखाद्या 5-10 गायी घेऊन, म्हणजे मी तुम्हाला माझं स्वतःच सांगू शकेन की मी जेव्हा हे प्रशिक्षणाला गेलो, त्या प्रशिक्षणामध्ये माझं पहिलं सेशन जेव्हा पूर्ण झालं 5 दिवसांचं, तेव्हाच येताना मी अर्काचं भांडे घेऊन आलो, अर्क बनवण्याचं. आणि मी आल्या अर्क बनवायला सुरुवात केली, आणि त्याची जी फी होती ती त्या अर्क विकूनच 1 वर्षामध्ये मी रिकव्हर केली होती. म्हणजे लगेचच मी सुरुवात त्या कामाला लागलेलो. म्हणजे मी शिकेन नंतर सुरू करेन असा विषयच ठेवला नव्हता. अशा पद्धतीने सुद्धा काम होऊ शकतं इंडिव्हिज्युअल बेसिसवर, मी सांगितल्याप्रमाणे. ओके ओके. सर, मला वाटते आपण कम्प्लिटली सगळी माहिती दिलेली आहे, राईट सर? यातला कुठला मुद्दा राहून गेला तुम्हाला सर वाटतोय का? गायीच्या गव्यांचं आणि आपल्या आरोग्याची जी म्हणजे पंचतत्व या बाबतीत जर म्हणजे ऐकण्याची इच्छा असेल तर एक 5 मिनिटांमध्ये थोडंसं सांगतो. गायीची गव्य आणि बोला ना सर. तर कसं आहे, गायीची जी ही 5 गव्य आपण मेनली जी मगाशी म्हटली, 3 मुख्य आणि 2 उपगव्य, ही गव्य जी आहेत ती आपली जी सृष्टी आहे किंवा मानवी जीवन आहे किंवा आपण माणूस जे आहोत ते 5 तत्वांनी बनलेलं आहे, जे आपण म्हणतो ना. सांगितलं सर तुम्ही सांगितलं ते सांगितलं का? नाही, आपल्या ह्याच्यामध्ये नाही. सुरुवातीला आपण जे 5 तत्व काय आहेत, ती कोणती आहेत, याच्यावर तुम्ही बोललात सर. ठीक आहे. कदाचित मला वाटतं रिपीट होतोय मुद्दा. थोडंसं सांगा बघू जरा, म्हणजे मला लक्षात येईल. परत एकदा बोला सर. साधारण ही 5 तत्व जी आहेत ना, या 5 तत्वांमध्ये असं आहे की आपलं जे शरीर आहे ते ह्या 5 तत्वांनी बनलेलं आहे. सृष्टी 5 तत्वांनी बनलेली आहे, ज्याच्यामध्ये भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 तत्व आहेत. ओके. आपलं शरीर जे आहे त्याच्यामध्ये भूमी तत्व 22% आहे. त्याच्यानंतर बोललात सर. सांगितलं सर. हो सांगितलं. ठीक आहे. अजून सर कुठला मुद्दा सर राहिलाय? म्हणजे आपण काय करू, तुमचं सांगायचं जर का कम्प्लीट झालं असेल तर मग आता आपण लोकांच्या प्रश्नांवर जाऊ. आपण एक फक्त प्रॉडक्टची लिस्ट सांगू का, कोणकोणते आपण बनवू शकतो? हा सांगा ना सर, सांगा ना प्लीज सर. प्रॉडक्टची लिस्ट जी आहे साधारणपणे आपण जे बनवतो त्याच्यामध्ये अर्क जे आहेत ते साधारण 14 ते 15 प्रकारचे अर्क बनवतो आपण. गोमूत्र अर्क, त्याच्यानंतर घनवटी आहेत त्या 14-15 प्रकारच्या, म्हणजे गोळ्या, गोमूत्राच्या गोळ्या. त्याच्यानंतर डोळ्यांसाठी औषध, कानासाठी औषध, नाकात घालण्यासाठी किंवा ह्याचे जे पंचगव्य घृत म्हटलो आपण ते. त्याच्यानंतर दंतमंजन, त्याच्यानंतर पित्तशामक चूर्ण, गव्य त्रिफळा, भस्म, फेस पॅक, स्नान चूर्ण,
मलमं आहेत 3-4 प्रकारची, जे स्किन डिसीज वगैरे, सोरायसिस वगैरे याच्यासाठी उपयोगी येतात. त्याच्यानंतर वेगवेगळे स्प्रे आहेत, झेंडू स्प्रे, नीम स्प्रे. हे स्प्रे जे आहेत ते शरीराला होणाऱ्या जखमा किंवा सोरायसिस किंवा स्किन डिसीजेस याच्यासाठी वापरले जातात. असे 2-3 प्रकारचे स्प्रे आहेत. नंतर वेदनाशामक तेल आहे, केश तेल आहे. त्याच्यानंतर साबण बनवला जातो पंचगव्याचा. त्याच्यानंतर बैलांच्या ह्याच्यापासून एक नंदी अर्क बनवला जातो, जो अर्क आपली म्हणजे ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा शारीरिक ताकद वाढवण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. किंवा जे मुलं वगैरे होत नाहीत ह्या प्रॉब्लेमसाठी नंदी अर्काचा वापर केला जातो, म्हणजे तो हे करण्यासाठी. तर अशा प्रकारचा एक नंदी अर्क आहे. एक 3 फर्मेंटेशनचे प्रॉडक्ट आहेत. एक अस्थमा किंवा दमा ह्या गोष्टी ज्या असतात किंवा खोकला वगैरे याच्यासाठी एक आसव, गोमूत्राचं आसव बनवलं जातं फर्मेंटेशनने. त्यानंतर लहान मुलांसाठी आपण काही औषधं देता येत नाही, तर त्याच्यासाठी एक टॉनिक टाईप आणि त्यांना कोणतेही रोग होणार नाहीत अशा पद्धतीचं एक बालपाल रस म्हणून एक जे ते फर्मेंटेड प्रॉडक्ट आहे. त्यानंतर नारी संजीवनी म्हणून एक फर्मेंटेड प्रॉडक्ट महिलांसाठी बनवलं जातं, जे महिलांचे पीसीओडी किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे प्रॉब्लेम्ससाठी. त्याच्यानंतर शॅम्पू आहे. अशा प्रकारे एक साधारणपणे एक 25-30 प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण त्याच्यामध्ये शिकवतो करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये. सर हे प्रशिक्षण सर कुठे घेतात सर प्रशिक्षण? हे जे प्रशिक्षण आहे याचं आपलं जे मुख्य आपलं जे गुरुकुल आहे ते कांचीपुरमला आदरणीय डॉक्टर निरंजनभाई वर्मा हे त्याचे कुलपती आहेत. आणि तिथलं जे गुरुकुल आहे त्याच्या अंडर आपल्याकडे भारतात देशात 23 राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विस्तार केंद्र आहेत. त्यातलंच एक विस्तार केंद्र आमच्याकडे इथे राजापूरला सोरगावला आहे. आणि त्या विस्तार केंद्रामध्ये ह्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं जातं. त्या प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो 1 वर्षामध्ये 20 दिवसाचं प्रशिक्षण असतं. आणि ते 4 सेशन मध्ये असतं. 5-5 दिवसांचे 2 सेशन, 3 दिवसाचं 1 आणि 7 दिवसाचं 1 अशी 4 सेशन मध्ये त्याचं प्रशिक्षण होतं. त्या प्रशिक्षणासाठी साधारण 10वी पास व्यक्ती असावी असं अपेक्षित आहे, आणि 18 वर्षापेक्षा वरती वय असणारी व्यक्ती. आणि ते हे राहण्यासाठी जेवणाची ही सगळी सोय आपल्या इथे केली जाते त्या पिरियडमध्ये. आणि कम्प्लिटली भारतीय गुरुकुल पद्धतीने ते शिक्षण घेतलं जातं. म्हणजे सकाळी साधारण 4-4:30ला ते सुरू होतं आणि रात्री 8-8:30 पर्यंत वगैरे त्याचं ते हे चालू असतं त्या 5 दिवसांमध्ये. अशा पद्धतीचं 20 दिवसांचं प्रशिक्षण आहे. 1 वर्षाचं 20 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नंतरची जी 2 वर्ष आहेत ती इंटर्नशिप, म्हणजे जे आचार्य असतात शिकवणारे आणि गुरुकुलचे जे संचालक असतात त्यांच्या अंडर आपण जिथे राहतो तिथूनच चिकित्सेचं काम सुरू करायचं, पंचगव्य औषध उत्पादनांचं काम सुरू करायचं, पण यांच्या मार्गदर्शनाखाली. अशा पद्धतीचं 2 वर्षाची इंटर्नशिप करायची. आणि ती 2 वर्षाची इंटर्नशिप झाली की 3 वर्षानंतर हा कोर्स जो आहे तो पूर्ण झाल्याचा आपल्याला पूर्णत्वाचं सर्टिफिकेट मिळतं. त्यानंतर एखाद्याला जर किती दिवसांचा पिरियड आहे सर? टोटल किती दिवसाचा पिरियड आहे? 1 वर्षाचं प्रशिक्षण आणि 2 वर्षाची इंटर्नशिप, असं एकूण 3 वर्ष टोटल. पण प्रोडक्शन हे बनवण्यासाठी आपण कधी अवेलेबल होतो? 1 वर्षाचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही प्रोडक्शन सुरू करू शकता. अच्छा. 1 वर्षाचं जे 20 दिवसाचं प्रशिक्षण आहे. 1 वर्षामध्ये 20 दिवसाचं प्रशिक्षण आहे. हो. ओके. आणि ते तुमच्या राजापूर इथून करता येईल? हो, राजापूरला आहे. ओके सर, तुमचा नंबर शेअर करा ना इमिजिएटली. तुम्हाला टाईप करता येईल की मी टाईप करू? तुम्ही मला सांगा, मी टाईप करतो सर. बोला. हा चालेल, करा. माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 94229422. येस. 42 93 31 93 हा. आणि अजून एक आहे नंबर सर, मी परत एकदा बोलतो. 9422429331. बरोबर आहे. ओके. दुसरा कुठला सर? दुसरा एक आहे 8551. हा व्हॉट्सअप म्हणताय तुम्ही, ठीक आहे. नाही, तो 9422 हा व्हॉट्सअप आहे. 8551 8551 09. एक मिनिट सर. 8551 09 09 69 69 31. येस, पार्डन. 31 31 31. ओके, 31. अच्छा, दोन ठिकाणी 31 लास्ट आहे. हो हो. मोबाईल, ठीक आहे ना सर? हो.
मंडळी सुहास सुहास पंडित येस सर, नंबर मी पाठवलाय सर कमेंट मध्ये, तुम्ही सगळ्यांनी मंडळी चेक करू शकता. आता मी थोडेसे म्हणजे तुम्हाला लक्षात येते का, गुरुजी गाडी घेऊन आलेले आहेत आणि अशा ठिकाणी उभे आहेत जिथे त्यांना नेटवर्क भेटेल. आपल्या कोकणामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला कार्यक्रम करतोय आपण, तेव्हा ही आपल्याला समस्या येते की नेटवर्क इश्यू येतोय. जसं आपण कालचा कार्यक्रम बघितला, म्हणजे शुक्रवारचा कार्यक्रम जिथे नेटवर्कचा इश्यू सिटीमध्ये असताना झाला. आज गुरुजी स्वतः म्हणजे त्यांच्या गावामध्ये फोन लागतच नाहीये. म्हणजे आता मला त्यांना हा प्रोग्रामसाठी पण कॉन्टॅक्ट करताना खूप धावपळ झाली. म्हणजे मेसेज टाकून ठेवावे लागले, ते नेटवर्क मध्ये यायचे, मग ते फोन करायचे आणि ते कोऑर्डिनेशन करावं लागलं. आज तुम्हा सगळ्यांसाठी स्पेशली त्यांनी एफर्ट घेतलेत आणि ते अशा ठिकाणी येऊन उभे राहिलेत, गाडीमध्ये आहेत आणि सगळी व्यवस्था केली आणि हा कार्यक्रम चाललाय. सगळ्यांनी त्यांचं मनापासून एकदा आता त्या टाळ्यात नाही म्हणतात पण धन्यवाद द्या. सगळ्यांनी कमेंट्स मध्ये धन्यवाद द्या सरांना. तोपर्यंत मी तुमच्या प्रश्नांना सुरुवात करतो. सर थँक्यू सो मच सर, तुम्ही जबरदस्त एफर्ट घेतलेत सर. आणि आपण आता प्रश्नांना सुरुवात करू सर, प्रश्नांना सुरुवात करू. हो चालेल. सर पहिला प्रश्न आनंद चाळकेंचा दिसतोय. सर डायबिटीजवर औषध आहे का? आपण सांगितलं सर आहे, आणि ते काय आहे ते तुम्हाला सर मला वाटते सरांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही फोन करा आणि सरांना विचारा, सर तुम्हाला सांगतील कोणतं औषध आहे, कुठे मिळेल आणि कितीला मिळेल. पुढचा प्रश्न आहे सर, गायीना खायला आणि चारा संगोपन बद्दल काय सांगाल? मला वाटते आपण हा गोशाळा चालवण्याबद्दलचा विषय, आज आपला पंचगव्य विषय आहे, त्याच्यामुळे आपण जरा फक्त पंचगव्यावर फोकस करूया. गोशाळा कशी चालवायची आपण वेगळा मुद्दा घेऊ, पण परत अजून तासभर आपल्याला बोलावं लागेल. आणि गोशाळा चारांचं नियोजन कसं करायचं याच्याबद्दल जर तुम्ही म्हणाल तर आपला ऑलरेडी एक कार्यक्रम झालाय, तो कार्यक्रम तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये सगळी गोशाळा चालवण्यासंदर्भात माहिती आहे. सोमनाथ पवार म्हणतात खूप छान माहिती, थँक्यू. प्रतीक देशमुख म्हणतात प्रश्न घ्या सर, येस आम्ही तेच करतो. सचिन मुरुडकर, इफ टाइम परमिट्स प्लीज गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर केअर ऑफ काउज रिक्वायर्ड टू स्टार्ट गोशाळा स्मॉल स्केल. अगेन गोशाळा संबंधित तुम्ही प्रश्न विचारताय. सो आपण तो गोशाळाचा आपण ऑलरेडी कार्यक्रम घेतलाय. आपण गुरुजींना परत विनंती करू, परत एकदा आपण त्यासाठी सेपरेट बोलू. काय बोलता गुरुजी? परत आपण तुम्ही वेळ काढू शकाल? आपण एक काम करू, एक आठवड्याच्या दरम्यान गोशाळा चालवण्यासंदर्भात आपण बोलू. कारण लोकांना आता हे पंचगव्य ऐकल्यापासून मला वाटतं गोशाळा कशी चालवावी त्याचा इंटरेस्ट आला आणि चांगली गोष्ट आहे, आपण त्याच्यावर कार्यक्रम घेऊ सर. खूप छान उपयुक्त माहिती, नंबर दिलेला आहे. येस, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. महेश साठमजी थँक्यू. गाईचा भाकड काळ किती महिन्याचा असतो? एक प्रश्न आलाय, गाईचा भाकड काळ किती महिन्याचा असतो सर? काय सांगाल याच्यावर सर? थोडा प्रश्न. आपल्या ज्या ह्या कोकणातल्या गायी आहेत, ही कोकणातली जी आपली गाय आहे, ह्याला आता कोकण कपिला म्हणून त्याचं नोटिफिकेशन झालेलं आहे. आपल्या कोकण कृषी विद्यापीठ जे आहे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्येही या गायीवर चांगल्या प्रकारे काम करून त्याचं नोटिफिकेशन घेतलेलं आहे. आपल्या गायीला आता कोकण कपिला हे नाव मिळालेलं आहे. या गायीमध्ये सगळ्यात उत्कृष्ट गुण असा दिसून आलेला आहे त्यांच्या रिसर्चमध्ये की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही गाय राहूनही दरवर्षी गाय ही विते, एक वासरू देते. अन्य गायींमध्ये 1.5 वर्ष 2-2 वर्ष, कधी कधी त्यांना वेगळं ट्रीटमेंट द्यावी लागते, इतर काही काळजी घ्यावी लागते, तेव्हा त्या गाभण राहतात. पण आपल्या कोकण गिड्डामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, कारण आपल्याकडे एक्स्ट्रीम आहे. पावसाळ्यात फक्त तिला हिरवा चारा मिळतो आणि उन्हाळ्यात फक्त सुका चारा मिळतो, कारण आपल्याकडे कधी हिरवा चारा आपण पावसाळ्यात त्यांना देतच नाही. इतक्या प्रतिकूल कंडिशन मध्ये बरं, जो सुका चारा देतो तो सुद्धा आपला भाताचा पेंडा असतो की जो गरम आहे. एवढ्या प्रतिकूल कंडिशन मध्ये राहून सुद्धा ती दरवर्षी आपल्याला वासरू देते. त्यामुळे तिचा जो भाकड काळ आहे हा माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नुसार जर विचार केला तर साधारणपणे 3 ते 3.5 महिन्याचा असतो साधारण, कारण ती 6 ते 7 महिने दूध देते, नंतरच्या 3-3.5 महिन्यात परत पावसाळ्यात ती विते, जर व्यवस्थित तिचे हे असेल मेंटेनन्स. किती वेळ देते गाय आपली गाय, कोकण गिड्डा गाय? 15, 16, 18 पर्यंत वित सुद्धा देते, मेंटेनन्स चांगला असेल तर. हो हो, आपल्याकडे अशा 14-15 वित दिलेल्या गायी आहेत. आणि आपल्या गायीचं लाईफ काय कोकण गिड्डाचं? 20 ते 22 वर्षाच्या पुढे, 20 ते 22 वर्ष किमान जगते गाय.
ओके. आणि अगदी शेवटपर्यंत तिचं गोमूत्र आणि शेण हे देखील आपले प्रोडक्ट आहेत. जे आपण शेवटपर्यंत म्हटलं की दूध आपला मेन प्रोडक्ट नाहीच आहे, की आपण दुसरे जे गोमूत्र आणि शेण किंबहुना या दोन दुधावर गोष्टीपासून आपण इतकी गोष्ट दुधावर किंबहुना आहे ना, दुधावर इकॉनॉमिक्स तुम्ही काढायला गेलात तर ते कायम तोट्याचंच येणार आहे. कारण बघा, गाय जन्मानंतर ती 3-3.5 वर्षानंतर दूध द्यायला लागते आणि पुढचे 5-10 वर्ष ती समजा दूध देईल, त्याच्यानंतरचा परत 3-4 वर्षाचा तिचा भाकड काळ असतो. म्हणजे नंतर ती गाभणच राहत नाही किंवा वासरू देतच नाही. पण गोमूत्र आणि जे शेण आहे ते जन्मापासून मरेपर्यंत ती देणारच आहे. परत दूध जे आहे ते गाभण काळामध्ये सुद्धा 6-7 महिने किंवा 7-8 महिने दिल्यानंतर परत 3-4 महिने तिचा परत तो भाकड काळ असतो. म्हणजे तिचा वर्षाचा खर्च केवळ दुधावर तुम्ही चालवायचा म्हटला तर मग ते फायद्यात मध्ये येत नाही. पण गोमूत्र आणि शेण हे तुम्हाला कंटिन्युअस मिळणार आहे. त्यामुळे ते एकत्र करूनच तुम्ही फायद्यात येऊ शकता. केवळ दुधावर जर तुम्ही अर्थशास्त्र बघायला गेलात तर ते कधी फायद्यात येणं मुश्किल. ओके. थँक्यू सर. ग्रेट माहिती मिळते सर तुमच्याकडनं. जबरदस्त इनपुट मिळत आहेत. पुढचा प्रश्न सर असा आहे की कोकण गिड्डा गाय मिळतील काय? म्हणजे कोकण गिड्डा गाय कोकणात मिळायला काय सर इश्यू आहे का? आता तरी मिळत आहेत, पण कालांतराने कदाचित अडचण येऊ शकते. कारण लोकांना बऱ्याच दिवशी असं झालंय की लोक एकतर मोफत देत आहेत किंवा काही ठिकाणी आता त्याच्याबद्दल अशी जागृती निर्माण झालेली आहे की आपल्याकडून इतर एरियामध्ये गाय पाळण्यासाठी जाते. म्हणजे इथून 4-5 हजारने घेऊन ती 25,000ने विकली जाते. अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी घडतायत. म्हणजे त्या गायीचं महत्व काही इतर लोकांना कळलंय, पण आपल्या इथल्या लोकांना कळलं नाही. पण आजच्या स्टेजला आपल्याला मिळू शकतात. जर कोणाला तशा हव्या असतील तर आपण तशा म्हणजे मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्याच्यामध्ये असं सर डायरेक्ट आपले हे कार्यक्रम असे बघितले म्हणजे आता जसं चाललाय आणि ही जनजागृती होते, मला वाटते आणखी 2-3 वर्षामध्ये तुम्हाला गाय भेटणं मुश्किल होणार असेल. निश्चित 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 तेच म्हणतोय मी. म्हणून आता असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि नंतर कदाचित आपणच द्यायला लागू ना दुसऱ्यांना आपल्याकडे वाढल्या की. ते झालंच म्हणा. एक चांगली गोष्ट आहे सर, गाईचं प्रोडक्शन फार स्ट्रॉंग आहे. दर वर्षाला एक पिल्लू आहे म्हटल्यानंतर कधी तुटवडा जाणवणार नाही. आणि हे जे सर काय गीर गाई घ्यायची, दयाळ, त्याच्यानंतर किल्लारी, लाल कंदार, हे सगळे आपल्याला नखरे करायची कोकणात गरज नाही. आपल्या असलेलं ब्रँड आपण वापरलं पाहिजे. आणि ते आपल्याला चांगला मुद्दा तुम्ही काढलात. हा चांगला मुद्दा काढला. ह्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटं बोलतो जरा. बोला ना सर. तो पण पुढचा प्रश्न घेतो सर. बोला. कसं आहे आपल्याकडे आता तो हा एक वेगळा ट्रेंड आलाय की मला दुधासाठी गीर गाई घ्यायच्या आहेत, साहिवाल घ्यायच्या आहेत किंवा राठी घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यातून एक मोठं अर्थशास्त्र उभं राहते. म्हणजे कसं की गायींचा व्यवसाय आज गीर गाय किंवा साहिवाल गाय तुम्ही घ्यायला गेला तर 60,000, 70,000, 75,000, 80,000 अशा किमती लोक इथे घेत आहेत. त्या गायी घेताना त्यांचे प्युरिटी त्यांचं ह्याबाबतचं काही माहिती नसतं. लोकांना गाय घ्यायची फार मोठी हौस असते आणि तेव्हा त्यांना ते 60-70 हजार रुपये कमी वाटतात. गाय घेतल्यानंतर कळतं की ज्या गायीचं 10 लिटर दूध सांगितलं होतं ते आपल्याकडे आल्यावर डायरेक्ट 4 लिटरच देते. आणि नंतर ती एक 5-6 महिने झाल्यानंतर ती परत गाभणच राहत नाही. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनने त्याचं ते हेच होत नाही, त्याच्यासाठी वळूच मिळत नाही. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर आणि ह्याच्यातून महत्वाची गोष्ट अशी आहे की निसर्गाने त्या एरियामध्ये त्या एरियाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी घडवलेल्या आहेत. त्या बदल करून आपण मग आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकणार नाही. कोकणासाठी कोकण गिड्डा गाय निसर्गाने निर्माण केलेली आहे. निसर्गाने इथे जास्त दूध देणाऱ्या गायी तयारच नाही केल्या. इथे कमी दुधाच्याच गायी आल्या. पण जिथे जास्त दुधाची गरज होती तिथेच गीर गाय किंवा या गीर म्हणजे गुजरातमध्ये जिथे आहे, जिथे आवश्यकता आहे तिथेच त्या निसर्गाने निर्माण केल्या. मग इतरत्र का नाही झाल्या त्या? तर त्यामुळे निसर्गाने ज्या पद्धतीने जिथे जिथे जे अवेलेबल आहे त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. तर तशाच पद्धतीचं आपण हे करायला पाहिजे. उगाच आपण निसर्गाचा मान आपण राखला पाहिजे सर. निसर्गाचं ऐकलं पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे. 100% त्यातूनच आपला फायदा आहे. ठीक आहे सर. पुढचा मुद्दा घेऊ सर. हो घ्या ना. पुढचा मुद्दा एकाने विचारलाय सर, हेमंत सावंत विचारतायत, पंचगव्य प्रशिक्षणामुळे महिन्यात किती कमाई होऊ शकते? मला वाटतं सर मी उत्तर थोडंसं देतो याचं सर. प्रशिक्षणामुळे तुमचं उत्पन्न नाही येणार आहे. तुम्ही जर या विषयामध्ये काम केलात, मेहनत घेतलात तर याच्यामध्ये तुम्ही ठरवाल इतकं उत्पन्न तुम्ही काढू शकता. मिनिमम 30,000 ते अगदी 3 करोड पर्यंत तुम्ही उत्पन्न काढू शकता. आणि जर तुम्ही म्हणाल असं पॉसिबल आहे का, तर असं झालेलं आहे. तुम्ही जरा गुगल करा, जरा जगात बघा, 7-8 करोडचा टर्नओव्हर आहे काही काही गोशाळांचा. जर तुम्ही बघाल तर. आणि हे त्या माणसाच्या
काम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. प्रशिक्षणामुळे तुम्हाला ते समजतं कसं करायचं, पण जर तुम्हाला करायचं असेल तर उत्पन्न कितीही तुम्ही काढू शकता. राईट सर? बरोबर बरोबर. मार्ग दिसेल प्रशिक्षणातून फक्त. हो हो हो. म्हणजे म्हणजे शिकला म्हणून उत्पन्न येत नाही, इंजिनियर झाला, डॉक्टर झाला म्हणून त्याच्याकडे कस्टमर येत नाही. तर तो ते काम किती इफिशियंटली करतो, किती एक्सपर्टीने करतो, त्याच्यावर त्याचं उत्पन्न ठरतं. सो त्याचं कौशल्य जे आहे काम करण्याचं, त्याच्यावर तुमचं उत्पन्न ठरणार आहे. शिक्षणावर तुमचं उत्पन्न ठरत नाही. बरोबर. गीर गाय ही सुद्धा भारतीय जात आहे का, असा एक प्रश्न विचारलाय. काय सांगाल? आहे, भारतीयच आहे. भारतीय. तर मला वाटतं ब्राझीलसाठी ते जे कनेक्शन आहे त्याच्यामध्ये त्यांना असं प्रश्न पडला असेल की ब्राझील मधली गिर आहे ती की ऍक्च्युली आपल्या इथून ती ब्राझीलमध्ये गेले. आपल्या इथून ब्राझीलला गेलेली. आपल्या इथून ब्राझीलला गेले. ऑलमोस्ट सर्व प्रश्न झालेत. मंडळी, कोणाचे काय प्रश्न जर काय अधिक काय असेल माहिती तर तुम्हाला तुम्ही विचारू शकता, बोलू शकता. तर आपण जर प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रम संपण्याच्या मार्गावर आपण जाऊया. यस, विचारा, तुम्हाला कोणाला काय प्रश्न आहेत? आता सर, तुम्ही जिथे आहात, ज्या लोकेशनला तुम्ही थांबलेला आहात, आणि तिथून तुमचं गाव आता किती किलोमीटर आहे सर? 15 किलोमीटर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. तर थँक्यू सो मच सर. तुम्ही एवढे एफर्ट घेतलाय की तुम्ही उपलब्ध झालाय. लोक कोरोनामुळे ट्रॅव्हलिंग करू शकत नाहीत, घर बसल्या त्यांना इतकी उत्तम महत्वपूर्ण माहिती तुमच्यामुळे मिळते सर. खूपच छान माहिती. गुरुजी, गोमय शेणापासून गणेश मूर्ती पण करू शकतो का, त्याबद्दल थोडक्यात सांगा. गणेश मूर्ती करू शकतो त्याबद्दल थोडक्यात सांगा सर, काय सांगाल? गणेश मूर्ती बनवता येतात. आमच्यामध्ये काही आमचे गवळी सिद्ध आहेत की जे आता आमचे तेलंगणामध्ये आमचे एक मित्र आहेत, 1,00,000 गणेश मूर्ती बनवतायत. सध्या त्यांचं गणेश मूर्ती बनवण्याचं काम चालू आहे. 1,00,000 गणेश मूर्ती बनवतायत आणि फक्त 40 रुपयांनी विकली तरी त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर 40 लाख रुपये झाला. फक्त शेणातून गणेश मूर्ती बनवून. फक्त शेणातून गणेश मूर्ती बनवून. आणि त्या गणेश मूर्ती बनवण्यासाठी ट्रेनिंग देणारे लोक आहेत. त्यांच्याशी आपण हे करून आपण तशा पद्धतीचं ट्रेनिंग वगैरे सुद्धा आयोजित करू शकतो. ज्यांना जर लोक जास्त इंटरेस्टेड असतील आणि असे एक 10-15 लोक झाले तर आपण गणेश मूर्ती बनवण्याचं एखादं ट्रेनिंग वगैरे सुद्धा आयोजित करू शकतो. शेणापासून काय बनवत नाहीत. आमचे राजस्थानमध्ये एक मित्र आहेत, शेणापासून पेपर बनवत आहेत. आणि तो पेपरचं एन्व्हलप बनतंय, पिशवी बनते, पुस्तकं बनतायत, शेणापासून बनवलं जाते कागद. राजस्थानमध्ये आमचे मित्र आहेत, ते बनवत आहेत त्याच्यापासून. शेणापासून लाकडं बनवली जात आहेत, जे याच्यामध्ये जाळण्यासाठी, म्हणजे स्मशानामध्ये त्या मोठे ओंडके बनवले जातात. शेणापासून विटा बनवल्या जात आहेत. शेणापासून अनेक हे बनवता येतील, गणेश मूर्ती बनवता येते. गणेश मूर्ती बनवता येतील. आणि तुम्हाला जर तो व्यवसाय करता येत असेल, येऊ शकणार असेल, तर तुम्ही त्यात अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे. व्यवसाय करणं हे व्यावसायिकाचं कौशल्य आहे आणि एखादं काम करणं हे कामगाराचं कौशल्य आहे. सो व्यवसाय आणि काम ह्या दोन गोष्टी अशा आहेत ज्याची तुम्हाला स्मार्टली वापर करता आला पाहिजे. म्हणजे असं आहे की तुम्हाला एखादा विषय येतो, याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्याचा व्यवसाय करू शकता. व्यावसायिक ही वृत्ती हा वेगळा फॅक्टर आहे आणि सब्जेक्ट हा एक वेगळा फॅक्टर आहे. म्हणजे सगळेच सोनार काही आपले गाडगीळ आणि पुन्हा गाडगीळ असे काही त्या लेवलला जात नाहीत. म्हणजे प्रत्येक कुठलाही प्रोडक्ट घ्या, त्या प्रोडक्टमध्ये छोटा व्यापारी पण असतो आणि एक मोठा इंडस्ट्रीज पण असतो. आता हे तुमचा प्रवास आहे, तो तुम्ही कसा करायचा आहे. आम्ही याच्यातनं तुम्हाला कोकणात काय काय करता येईल असे विषय तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर दुसरं आम्ही काय केलं याच्यामध्ये कव्हर, की बाबा ठीक आहे, जर का तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवसाय करता येत नसेल तर आपण संघटितपणे करून, ज्याने तुमची रिस्क कमी होईल, तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि आपल्याला जी आर्थिक उन्नती होतंय. कसं की आता कोकणाची स्ट्रेंथ आहे टुरिझम. म्हणजे एवढा मोठा आपला बेल्ट आहे की तुम्ही बघाल की सिमिलर गोवा, केरळ आहे. आता कोरोनाचा मुद्दा वेगळा, पण सेम आहे ना. तरी पण आपण टुरिझम मध्ये मागे पडतो. का मागे पडतो? कारण तो व्यवसाय करण्यामध्ये आपण मागे पडतो. आपल्या इथे व्यवसाय होत नाहीत का? आपल्या इथे प्रत्येक तालुक्याच्या कॉर्नरला मारवाड्याचं मिठाईचं दुकान आहे, साऊथ इंडियनचं बेकरी आहे. असं तुम्ही प्रत्येक बघाल की त्याच्या कम्युनिटीनी त्याच्या लोकेशन्स
तुम्ही टाईल्स वगैरेची जी दुकानं घ्याल तर ती मारवाड्यांची, जैन लोकांची तुम्हाला सापडतील. मग ह्याचा अर्थ काय, व्यवसाय होत नाही का? व्यवसाय होतो, पण तो कसा करायचा हे तुमची ताकद आहे, आणि ती ताकद तुम्हाला स्वतःला वाढवावं लागणार आहे. तर त्याचं वेगळं प्रशिक्षण असेल, किंवा प्रशिक्षणपेक्षा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काम करून ते आत्मसात करायला पाहिजे. प्रशिक्षण, परत एकदा म्हणतोय, प्रशिक्षण तुम्हाला तुमची कॅपॅसिटी, तुम्ही एबिलिटी वाढवली, पण जर ती वापरताना आली किंवा तिला वापरून जर का मोठी करताना आली, तर तुम्हाला शिकवण्याचा दोष नाही, शिकण्याचाच तो दोष राहतो. परत आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊ. सर, प्रशिक्षणाच्या खर्चाबाबत काही सांगाल का सर? प्रशिक्षण सर तुम्हाला सर सांगायची, माहिती सांगायची सर, तुम्ही काय फीस घेता वगैरे याबाबत तुम्हाला सांगायचं सर? हो, सांगतो ना. प्रशिक्षणासाठी 35,000 रुपये फी आहे. ओके. 35,000. आणि त्याच्यामध्ये ह्या 20 दिवसांची जी काय राहण्याची, जेवणाची सगळी सोय असते. जेवण खाण राहणं त्या 35,000 मध्ये इन्क्लूड आहे. परीक्षेची फी, त्याच्यामध्ये काही स्टडी मटेरियल दिलं जातं. ती सगळी फी एकत्रित 35,000 रुपये आहे. समजा ती एका वेळी जर द्यायची नसेल तर 2 इन्स्टॉलमेंट मध्ये देण्याची सोय आहे. पण 2 इन्स्टॉलमेंट देताना 1,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. 18,000च्या 2 इन्स्टॉलमेंट मध्ये तशाही पद्धतीने फी देता येते. ठीक आहे, म्हणजे हा मुद्दा तुम्हाला समजला. देशी गाय दिवसाला साधारण किती दूध देते? देशी गाय म्हणजे आपली कोकणातली गाय. देशी गाय म्हणजे बघा, देशी गाय बऱ्याच आहेत सर. मी भारतात असणाऱ्या सगळ्या गायी ज्या आहेत त्या देशी गाय. आपण असं म्हणतो की भारतातली आपली प्रत्येक गाय देशी गाय. मग देशी गाय वेगवेगळ्या आहेत. कोकणातली कपिल आहे, आणि ती 1.5 ते 2 लिटर दूध देते मॅक्सिमम दिवसाला. ठीक आहे ना सर? बरोबर. सचिन मुरुडकर, टू मच. येस, थँक्यू सचिन गुरुकर, थँक्यू. राजापूर एक्झॅक्ट लोकेशन सर तुमचं विचारतायत? सोलगाव. विनय कोरगावकर, सोनगाव. सोलगाव सर. सोलगाव सर, तुमचा एक जस्ट एक रॅन्डमली पत्ता सांगा ना सर. माझं गाव सोलगाव, म्हणजे देवाचे घोटणे वगैरे गाव आहे त्याच्या जवळ आहे. सोलगाव, SOLGAON, सोलगाव, तालुका राजापूर. राजापूर पासून 15 किलोमीटर गाव आहे माझं. हॅलो. हा सर. सर ठीक आहे सर. म्हणजे ज्यांना काही उत्तर ऐकायचं होतं, तुम्ही कुठल्या गावचे आहात विचारत होते. ओके. राजेंद्र मालुसर यांचा प्रश्न आहे, शेण प्लास्टर साठी पण वापरतात, हे खरं आहे का? खरं आहे सर. काय प्लास्टरसाठी म्हणजे काय सर? कुठे आपण जे भिंतीवर प्लास्टर करतो ना, ते शेणाचं, शेण, माती आणि त्याच्यामध्ये चिकटपणासाठी गम किंवा हे सगळं वापरून त्याचं एक मटेरियल तयार करून ते प्लास्टरच्या ऐवजी ते शेणाचं प्लास्टर आपल्याला करता येतं, आणि ते अतिशय उत्कृष्ट टिकतं. अतिशय उत्कृष्ट टिकतं. दुसरी गोष्ट, तुमचं घर जे आहे ते रेडिएशन फ्री किंवा कमी रेडिएशन्स हे होतात त्याच्यामध्ये. याच्यावर सुद्धा अनेक हे झालेले आहेत की आता आम्ही एक मोबाईलमध्ये टाकण्यासाठी छोटी एक पाठीमागे ही बनवलेली आहे, एक म्हणजे रेडिएशन कमी होण्यासाठी, जी शेणाची ही केलेली आहे, ज्याच्यावर शेण घासून सुकवून ती एक अशी स्ट्रीप किंवा अशी ही ती मोबाईलच्या पाठीमागे आम्ही त्या कव्हरमध्ये ठेवतो, आणि रेडिएशन मीटरने आम्ही रेडिएशन मोजून पाहिलेलं आहे. तर ती स्लिप नसताना जे 280, 285 असं रेडिएशन जिथे दिसतं, ते स्लिप टाकल्यानंतर, ते म्हणजे हे टाकल्यानंतर ते एकदम 8, 9, 10 वगैरे असं खाली येतं. शेणामध्ये रेडिएशन कमी करण्याचा पण एक हे चांगला हे आहे, आणि तो फायदा होतो त्या याचा, जर म्हणजे तुम्ही घराला प्लास्टर जर शेणाचं केलं तर, आणि अतिशय कमी खर्च आहे. याच्यामध्ये सर मला पण थोडीशी जी माहिती अशी आहे की आपण घरामध्ये ज्या काही वस्तू वापरतो त्या सगळ्यांमध्ये प्लास्टिक आहे किंवा कॉस्मेटिक जे आहेत, आणि प्रत्येक वस्तूमधून उत्सर्जन होतं, आणि ते उत्सर्जन टॉक्सिक आहे. आणि मला वाटतं शेणाचं जर काय प्लास्टिक जर असेल तर मला वाटतं ते टॉक्सिक जी आहे, म्हणजे असं म्हणतात की टॉक्सिसिटी कमी करते. घरातली हवा ही 90% जास्त पोल्युटेड असते बाहेरच्या हवेपेक्षा. म्हणून तुम्ही बघताय की आजकाल श्रीमंत लोकांना जो कॅन्सरचं प्रमाण जे दिसतंय, आणि जे काय पडदे, फर्निचर, इक्विपमेंट, पेंट, म्हणजे नो व्हेंटिलेशन, हे सगळं बंद, आणि ती जी काय टॉक्सिक दिसते ती त्यांना आजारी करते. सो मला वाटतं हा एक रिझन असावा. थँक्यू सो मच सर. तुम्ही जो आम्हाला वेळ दिलेला आहे, आणि जे काय आपल्याला बघतायत, म्हणजे अजूनही 70 लोक अजूनही हल्लेले नाहीत जागेचे. जवळपास आपण 1.5 तास इथे आहोत. मंडळी, जर तुम्हाला ह्या विषयात जर आमच्या सोबत काम करायचं आहे
श्री सुहास पंडित सर हे पंडित गुरुजी आमच्या सोबत आहेतच. त्यांच्यासोबत त्यांची टीम आहे. योगेश आंबरे त्यांचे कलिग आहेत. असे बरेच आहेत जे स्वतःच्या गोशाळा त्यांची पंचगव्य चिकित्सा चालवत आहेत. अशी एक अख्खी कोकणामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांना आपण कनेक्ट करतोय. आता ही झाली या विषयात काम करणारी माणसं. आता तुम्हाला जर ह्या विषयात त्यांच्यासोबत काम करायचं आहे तर आपण तुम्हाला आमंत्रित करतो. तुम्ही मंचाचा गुगल फॉर्म भरा. गुगल फॉर्म मध्ये तुमची माहिती द्या. त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट कळवा. फार जर तुम्हाला अर्जन्सी असेल तर माझा नंबर माझ्या प्रोफाईलवर असतोच. माझ्या आपल्या पेजवर आहे, ग्रुपवर आहे, माझा पर्सनल प्रोफाईलला आहे. माझ्या थ्रू तुम्हाला मेसेज येत असतात. आणि तरी पण नसतील तर माझा नंबर पण तुम्हाला इथे पाठवून देतो मी. 9869154854 हा माझा नंबर आहे. तुम्हाला व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला किती अर्जन्सी आहे त्यानुसार पण आपण तुम्हाला त्या विषयात कामासाठी गती मिळावी यासाठी आपण तुम्हाला मदत करू. आणि सगळ्यांनी आपण परत एकदा सरांचे आभार मानूया. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो, जाहीर करतो. सगळ्यांचे आभार मानतो. मी पण एकदा सगळ्यांचे आभार मानतो. मुख्यतः मी कोकण विकास युवा मंचाचे आभार मानेन, कारण त्यांनी मला ही संधी दिली लोकांपुढे येण्याची. कारण हा विषय आहे, या विषयामध्ये अनेक जण काम करतायत, सगळ्यांना हे आहे, पण लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे आणि ते काम तुम्ही फार याने करता आहात. अतिशय उत्कृष्ट स्तुत्याचा उपक्रम तुम्ही करता आहात. लोकांपर्यंत हा विषय जाईल तर हा विषय वाढणार आहे. आणि हा विषय असा आहे की आपल्याला आपल्या देशाला स्वयंपूर्ण किंवा आत्मनिर्भर बनवण्यासाठी जो काही विषय आहे, तर या विषयातून आपण खूप आपल्या गावाला आत्मनिर्भर बनवू शकतो. आणि आपल्या गावाला आत्मनिर्भर करण्यासाठी महत्वपूर्ण विषय आहे सर. अतिशय अतिशय. तर ते तुम्ही ती संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जे जॉईन झाले आणि ज्यांनी हे ऐकून घेतलंय आणि ज्यांनी म्हणजे त्याच्यात आपली मतं व्यक्त केली किंवा प्रश्न विचारले त्या सर्वांचे आभार मानतो. आणि कोणालाही जर कधी या बाबतीत काय माहिती हवी असेल आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी जे नंबर दिले त्याच्यावर कधी तुम्ही संपर्क करा. निश्चितपणे तुम्हाला मला जी माहिती आहे ती सगळी चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न केला जाईल निश्चितपणे. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मंडळी. शुभरात्री. बरं.